चला फळ्याकडे लक्ष द्या तुम्ही पण ऑफलाईनवाले. काकी बॅच यापूर्वी आपली झालेली होती. काकी बॅच तर तू गेली, अजून कोणी गेली होती मागची बॅच? नव्हती गेली कोणी. ओके, एकच पट्टा आहे भाऊ इथं. तू सखी बहीण होती किती झाली ती? बरं. काकी बॅच जी मार्चच्या वेळेस झालेली होती त्यावेळेस फक्त मराठी व्याकरणाचं आपण त्या बॅचमध्ये घेतलेलं होतं. आता काकी बॅच ही 2.0 जी आहे याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणाबरोबर तुमचा समग्र सिलेबस या ठिकाणी घेणार आहोत. वर्ग ऑफलाईनचा असो की ऑनलाईनचा असो. आता बऱ्याच पोरांचं या ठिकाणी मुद्दा काहीला क्लिअर नाही की हा फक्त मराठी व्याकरण घेणार आहे का? नाही, तर तुम्हाला इथून सगळेच विषय मिळणार आहेत. आता विषय असा आहे, तुम्ही गावाकडे जरी तयारी करत असाल तरी तुम्हाला त्या ठिकाणी रोजचं शेड्यूल तुमचं दिसणार आहे. त्या शेड्यूलने तुमचे 3 लेक्चर रोजचे होणार आहेत. त्याच्यामध्ये मराठीचं गणित म्हणजे अंकगणित पण होणार, बुद्धिमत्ता पण होणार आणि सामान्य अध्ययन हाही तुमचा भाग इथूनच क्लिअर करून घेतला जाणार आहे. त्याच्यामुळं पोलीस भरतीसाठी तुम्हाला इतरत्र दुसरीकडे कुठे जायची गरज पडणार नाही. इव्हन तुम्ही गावाकडे फिजिकलची तयारी करत असाल तर फिजिकलच्या सुद्धा टास्क तुम्हाला इथून दिल्या जातील. त्यासाठी आपलं खाकी लवर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथून सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. आणि आता हे सगळं करत असताना तुम्ही जर या बॅचसोबत आमच्यासोबत जोडला गेलात तर मी खात्री देतो की तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये वर्दीतच दिसाल. शेवटी आता मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. मायबोलीचे नाही तर इतरही भरपूर अकॅडमीच्या बॅचेस उपलब्ध आहेत. तुम्हाला ठरवायचं कोणती बॅच करायची. इथून पुढचे सलग ज्यांनी बॅच घेतली त्यांना तर बॅच दिसते, ज्यांनी बॅच घेतली नाही 8-10 दिवस तुम्हाला कंटिन्यूस लेक्चर फ्री ऑफ चार्जमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मग तुम्ही बॅच घेतलीच असेल तरच दिसेल असं नाही. कोणी आला आमच्या लेक्चरच्या शेड्यूलमध्ये तो आला त्याला लेक्चर पाहायला मिळतील. त्याला जर मास्तर लोक व्यवस्थित वाटले माझ्या सगळं सांगतो तर त्यांनी बॅच जॉईन करावी, अन्यथा बॅच जॉईन केली पाहिजे असं काही नाही. आता या बॅचसाठी 999 रुपये तुम्हाला फी दिसते, तेवढीच फी आहे. पण कधी जर समजा आज जसं शिवराज्याभिषेक दिन होता त्या निमित्तानं आपण 50% ऑफ दिली. असे 50% ऑफ जर कधी असेल तर त्या ऑफचा फायदा घेऊन तुम्ही ती बॅच 50% मध्ये पण घेऊ शकता. बाकी आता तुम्ही फक्त अपडेट राहा आमच्यासोबत. आता ही खाकी बॅच कशी असेल, तिचं बॅचचं स्वरूप काय ते फक्त मी आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करतोय. डिटेलमध्ये ज्यावेळेस लेक्चर चालू होईल प्रत्येक शिक्षकाचं जे ठरलेलं वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला लेक्चर अवेलेबल राहील. लाईव्ह पण पाहता येईल आणि ती लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड पाहता येईल. आणि ऑफलाईनवाले तुमच्यासाठी काय सांगतो, तुमच्यासाठी वेगळा प्रोग्राम असणार आहे. तुम्ही हे 999 वाली जनता आहेत, तुम्ही 7,000 रुपये देऊन आमच्याकडे येणार आहेत. तुमच्यासाठी वेगळा कार्यक्रम असणार आहे, त्याच्याबद्दल मी वेगळं बोलतो. कारण काय तर तुम्हाला खरा रिझल्ट जो आहे, खरा वास्तविकता ती ऑफलाईनमध्ये जास्त असते. ऑफलाईनला माझ्याकडे जे पोरं होते मागच्या वेळेस त्याच्यामध्ये संग्राम किती झाले असेल पोरं आपल्याकडचे मेजर लोक धरून 8-10 लोक आमचे त्या बॅचचे लोक या ठिकाणी भरती आलेत. पण मला आकडे पण माहीत नाही. ऑनलाईनवाल्याचा आकडे मी सांगू शकत नाही. ऑनलाईनचे पोरं का फक्त मी मराठी व्याकरण दिले त्याच्यामुळे मी म्हणू शकत नाही कधी पोरं आमचं आहे. माझं टार्गेट असणार आहे का ऑफलाईनला असणारे पोरगाला इथून जास्तीत जास्त पोरं कसे बाहेर पडतील तेवढं मला सगळं या ठिकाणी अवेलेबल करून द्यायचं आहे. बॅचच्या स्वरूपाबद्दल बोलतो पोरांनो. बघा ही टीम आहे. या टीममध्ये मराठी व्याकरण स्वतः मी घेतो यशवंत सोलाट. दीपक सुरेश्वर आहेत, हे अंकगणित घेतात. दीपक सुरेश्वरांबद्दल बऱ्याच पोरांना माहिती आहे. यूट्यूबला तुम्ही त्यांचं नाव टाका, त्यांचे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा तिथूनही माहिती करून घेऊ शकता की शिकवणारे लोक कसे आहेत. बरं, याच्यातला एकही माणूस 5 वर्षाच्या खालचा अनुभवच नाही, 10 वर्षाच्या पुढेच सगळे. फक्त आमच्या गणेश सरांचा थोडासा या ठिकाणी अनुभव कमी, पण सलग राज्यसेवा आत्तापर्यंत राज्यसेवा मेन दिला माणूस आहे आणि तो माणूस तुम्हाला सामान्य अध्ययनमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर अमोल पालकर सर, हे दोघं सामान्य अध्ययनचे धुरा यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर येतात निलेश निंबाळकर सर, यांनी स्वतः राज्यसेवा मेन दिलेले आहेत, स्वतः सेटनेट पण आहेत. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे आम्ही दोघांनी सोबतच सुरुवात केली पुण्यामध्ये. सोबत होण्यासाठी माझ्या अगोदर बुद्धिमत्ता शिकवायची तर मी नगरला होतो, पण जवळजवळ पुण्यामध्ये तिने 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांचा फक्त बुद्धिमत्ता शिकवण्यात गेला आहे. म्हणजे सगळ्यांना अप्रोच हा पोलीस भरतीचा बऱ्यापैकी आहे की भरतीला लागतंय काय आणि तेच आपण पोरांना दिलं पाहिजे. उगाच कोणतरी माणूस आला आता यशवंत सोलाट शिकवतोय म्हणून तिने काय केलं 4-5 लोक गोळा केले आणि त्यांना तुमच्या पुढे आणलं आणि शिकवा तुम्ही, असं केलेलं नाही. म्हणजे तुमच्या पुढे येणारा जो माणूस आहे तो माणूस कसा आहे का त्याला त्या भरती प्रक्रियेमधली सगळी जाण आहे की कुठल्या जिल्ह्याला कोणते प्रश्न येतात, कोणत्या टाईपचे येतात. तुम्ही ज्या जिल्ह्याची भरती दिली असेल तिथे सोपे पेपर आला असेल, पण त्या सोप्या पेपरला कम्पेअर करताना तुम्ही अमरावतीसारखा पेपर पाहिला असेल, मुंबई पोलीसचा पाहिला असेल, तिथले पेपर एकदा बघा आत्ता झालेले. मग त्या लेवलपर्यंत आपल्याला शिकवायचं आहे. मग ती लेवल ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे, त्या लेवलने आपण जाणार आहोत. त्यानंतर मुजीम पठाण सर आहेत, जे इथं पुण्यामध्ये पुणे फिटनेस क्लब नावाचा त्यांचा क्लब आहे. आपल्याकडे जे पोर ॲडमिशन करणार आहेत त्यांच्यासाठी आपण फिजिकलला त्यांच्याकडे पाठवणार आहोत. तळजाईला त्यांचं फिजिकल होतं. मग तुम्हाला सगळा जो पोलीस भरतीसाठी लागणारा सगळा काही यंत्रणा आहे ती सगळी यंत्रणा तुम्हाला इथं मिळणार. पूर्ण बास्केट तुम्हाला या ठिकाणी मिळते. मग आता या स्वरूपामध्ये आपण पुढे जात असताना दीपक सर येतात. आता ते बोलतील, निलेश सर आता सध्या इथं आहेत.
गणेश सर आणि अमोल सर तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये आज संध्याकाळी किंवा उद्या त्यांचं लेक्चर तुम्हाला बघायला मिळेल. त्यांचा टायमिंग तुम्हाला मी टेलिग्रामला आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल. म्हणजे तुमची जी टीम काम करते ही टीम कशी काम करणार हे सगळं प्रत्येकाचं एक एक लेक्चर बघा, त्याच्यातून तुम्हाला कळेल. आणि आपल्याला रोजचे 3 लेक्चर घ्यायचे. त्याच्यामध्ये मराठी रोज चालणार, गणितही रोज चालणार, बुद्धिमत्ताही रोज चालणार. फक्त रोज चालणार म्हणजे कसं 4 लेक्चर होणार, त्याच्यानंतर जीएस होणार. जीएसला सध्या आपण 2 लेक्चर देतोय, त्याच्यानंतर जीएसचे लेक्चर आपण पुढे वाढवणार आहेत. म्हणजे आम्हाला सगळंच घ्यायचं आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला क्लिअर सांगतो, मराठी आणि गणित हे रोजच्या रोज लेक्चर चालणार, त्याच्यात खंड पडणार नाही. आणि त्याचं टाइम टेबलही तुम्हाला मी शो करून देतो. आता या ठिकाणी मी यशवंत सोलाट, मी माझ्या विषयाबद्दल बोलण्याआधी मी आता इथं थांबणार आहे. निलेश सरांना मी सांगतो, निलेश सर आता या ठिकाणी पुढे बोलतील आणि त्याच्यानंतर मी माझ्या विषयाबद्दल बोलतो. दीपक सर पण येतील. आता मी निलेश सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं लेक्चरचं तुम्हाला कशी रूपरेषा असेल बुद्धिमत्ताची ते तुम्हाला सांगतील. या सर. निलेश निंबाळकर सर आले. ओके सॉरी, ॲड पीपीटी पण करू शकता तुम्ही. ॲड तुमची पीपीटी ओपन करेल. सरांची माझी ओपन करू. नाही नाही, पेन ड्राईव्ह मध्ये टाकली मी करतो. पीडीएफ आहे, पीडीएफ ठीक आहे. वरची 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 ठीक आहे. अप्रोच नमस्कार, माझं नाव निलेश निंबाळकर. मागच्या 10 वर्षापासून मी पुण्यामध्ये खास करून फक्त आणि फक्त पोलीस भरती आणि सरळ सेवा या 2 परीक्षांसाठी बुद्धिमत्ता शिकवतो. बुद्धिमत्ता या विषयाबाबत तुम्हाला आत्ता सर मराठीबद्दल बोलले, गणितानंतर बोललं जाणार आहे, GS बद्दल बोललं जाणार आहे. हे सगळे विषय तुम्हाला इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत होते. म्हणजे मराठी ग्रामर काय आहे हे तुम्ही कुठंतरी अनुभवलंय. 5वीला अनुभवलंय, 6वीला अनुभवलंय, 10वीला अनुभवलंय किंवा कुठेतरी गणित तर आपल्याला कंटिन्युअस एक 100 मार्काचा पेपर होता, त्याच्यामुळे गणिताच्या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. GS आपण इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सगळं शिकलो आहे. त्याच्यामुळं ह्या विषयी हे सगळे जे विषय आहेत ह्या विषयांविषयीचा जो बेस आहे तो तुम्हाला माहीत आहे. हे विषय सोपे आहेत, अवघड आहेत असं तुमचं एक मत बनलेलं आहे या विषयांविषयीचं. बुद्धिमत्ता हा एकमेव विषय आहे की जो आपल्याला अकॅडमिक लेवलला नव्हता. का होता? 5वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीला होता का बुद्धिमत्तेचा पेपर? आपल्याला नव्हता. त्याच्यामुळे माझं पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की या विषयाविषयीचं एक जे मत बनलेलं आहे ते आपलं मत नसावं, कारण या विषयाचा आपण अभ्यासच कधी केलेला नाही आहे. आपण एकदम फ्रेश माइंडनी बुद्धिमत्तेचा अभ्यास केला पाहिजे. मग जर आपण फ्रेश माइंडनी बुद्धिमत्तेचा अभ्यास केला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बुद्धिमत्तेच्या बाबतीत काय असते की बुद्धिमत्ता हा विषय शिकण्यासाठी एक वेगळा ॲप्रोच लागतो. तो ॲप्रोच आपल्या डेव्हलप होणं गरजेचं आहे, जो की आपल्यामध्ये डेव्हलप झालेला नसतो. का नसतो? तर अकॅडमिक लेवलला नसतो, म्हणून आपल्यामध्ये तो ॲप्रोच डेव्हलप झालेला नसतो. मग मी जो विषय तुम्हाला शिकवणार आहे 25 मार्काचा बुद्धिमत्ता हा विषय, या बुद्धिमत्ता विषय शिकवत असताना मी पहिली गोष्ट जर काय करणार आहे या लेक्चर सिरीजमध्ये आपल्या खाकी 2.0 मध्ये, तर पहिल्यांदा मी तुम्हाला बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि तो शिकत असताना काय अप्रोच असला पाहिजे हे तुमचं डेव्हलप करणार आहे. ती जबाबदारी माझी. विषयाकडे कसं पाहायचं, फक्त विषयाकडे कसं पाहायचं का तर नाही. मी सगळ्यात पहिल्यांदा सपोज मी जर अंकमालिका नावाचा टॉपिक तुम्हाला शिकवणार असेल तर सगळ्यात पहिल्यांदा अंकमालिका हा जो आपला टॉपिक आहे ह्याचा अप्रोच अगोदर मी तुमचा बनवणार आणि त्याच्यानंतर आपण त्या टॉपिककडे जाणार. बघा, आत्ता हे लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर मी इथे काही मेजर त्यांच्याशी बोलत होतो आणि ते बोलत असताना सांगत होते की 2-3 मार्क कमी पडले, कोणी सांगत होतं 2 मार्क कमी पडले, 5 मार्क कमी पडले. हे सगळं होतं. ह्याचे जे 2-3 कारणं आहेत त्या 2-3 कारणांमध्ये माझी स्पेशालिटी मी काय करणार आहे तर मी त्यांना पण तेच सांगितलं आता की पेपर सोडवत असताना 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट, तुम्हाला किती येतं हे महत्त्वाचं नाही आहे, सगळे अभ्यास करतात, सगळ्यांना सगळं येतं, पण 2 गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या? एक पेपर मॅनेजमेंट आणि दुसरं टाईम मॅनेजमेंट. ह्या 2 गोष्टी, पेपर मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट, ह्या 2 गोष्टी आपल्या 5 ते 7 मार्क वाढवतात. ते पेपर मॅनेजमेंट आणि ते टाईम मॅनेजमेंट मी या अप्रोच बिल्डिंग क्लासमध्ये तुमचं सगळं घेणार आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की सर हा काय नवीन प्रकारे बुद्धिमत्तेचा अप्रोच बिल्डिंग क्लास म्हणजे काय? थोडक्यात उदाहरण देतो मी तुम्हाला. चला, अप्रोच बनतोय.
आपण एक अंकमालिका नावाचा तुम्हाला एक घटक आहे ज्याला तुम्ही संख्यामाला म्हणता, जो की सगळ्यात जास्त मार्काला पोलीस भरतीला विचारला जातो. कंटिन्युअसली 4 किंवा 5 प्रश्न संख्यामालेवरती असते. मग संख्यामालेमधले बाकीचे प्रकार आहेत, जसं की परस्पर संबंध आहेत संख्यामालेमध्ये, वेगळा घटक आहे प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय त्याच्यामध्ये आहे, कोडिंग डिकोडिंगच्या बाबतीमध्ये परत संख्यामाला आहे, पझल्समध्ये तुम्हाला संख्यामाला आहे. असं 5-7 मार्काचं तुम्हाला सगळं संख्यामाला आहे. मग ह्या संख्यामालेचा ॲप्रोच आपला कधी बनला का? तो आपला बनला नाही. मग तो ॲप्रोच कसा बनतो हे पहिल्यांदा सांगतो मी. समजा तुम्ही संख्यामालेच्या बाबतीत विचार करताना एखादी कोणतीही संख्या आहे, सपोज एअरटेल कंपनीचं एअरटेल किंवा जिओ कंपनीचं 169 रुपयाचं एक खूप फेमस रिचार्ज होतं. तुम्हाला आठवतंय का सगळ्यांना? हे 169 रुपयाचं एक रिचार्ज होतं एअरटेलचं, बरोबर. हे तुम्ही सगळ्यांनी हे जे रिचार्ज आहे 169 रुपयाचं हे 100% केलेलं आहे. ओके, काय जाणवलं तुम्हाला हे रिचार्ज करताना? कधी काही जाणवलं का? वेगळा काही विचार आला का मनामध्ये? नाही आला. का नाही आला? मी तुम्हाला काय वाटतं ह्या संख्येकडे पाहिल्यावर, ह्या 169 संख्येकडे पाहिल्यावर काय वाटतं? 1 रुपया कमी 170 आहे. बरं, अजून काय वाटतं? 13चा स्क्वेअर आहे. हा काय आहे? 169 13चा काय आहे? हा वर्ग आहे, बरोबर. समजा आपण जेवायला गेलो हॉटेलमध्ये आणि आपलं जेवायला गेल्यानंतरचं बिल 729 रुपये झालंय. आपण ते पे करतो. त्या संख्येकडे पाहिल्यावर आपल्याला काय वाटतं का? काय वाटतं का? याच्या अगोदर काय वाटलं का? नाही. त्याचं कारण असं, संख्या जी आहे ही जी संख्या आहे ही प्रत्येक संख्या किंवा ही जी प्रत्येक संख्या आहे, संख्यामालेमध्ये जी संख्या येते, परस्पर संबंधामध्ये जी संख्या येते, वेगळ्या घटकामध्ये जी संख्या येते, ती अशीच येत नाही. ती कधीच 169 म्हणून येत नाही किंवा 729 म्हणून येत नाही. तर त्या संख्येची एक स्टोरी असते, ती संख्या बनण्याची एक स्टोरी असते, जी की आपण माइंड करत नाही. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तो अप्रोच बनवावा लागेल. कसं? जेव्हा जेव्हा 169 मी पाहिल तेव्हा माझ्या डोक्यात जर 13चा वर्ग येत असेल तर माझा अप्रोच बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याचा बनतोय, नाही तर तो बनत नाही. माझा अप्रोच काय राहतोय? गणिताच्या विद्यार्थ्याचा माझा अप्रोच राहतोय. संख्यामालेमध्ये जर मला 169 संख्या दिसली आणि जर मला जाणवत असेल की यस हा 13चा वर्ग आहे, तर माझा अप्रोच बनला, नाही तर माझा अप्रोच बनला नाही. आणि हा आपला अप्रोच कधीच बनत नाही. मग हा अप्रोच बनण्यासाठी काय काय केलं पाहिजे? मी नेहमी सांगतो की आपल्याकडं म्हणजे आपण जे जे ट्रान्झॅक्शन करतो किंवा आपण ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे तिथे जी जी संख्या येईल ही संख्या कशी तयार झाली असेल हे आपल्याला जाणवलं पाहिजे. उदाहरणार्थ, आत्ता IPLच्या मॅचेस चालू होत्या. सगळ्यात चांगलं कोण खेळलं? वैभव सूर्यवंशी सगळ्यात चांगला खेळला. त्याने एका मॅचमध्ये किती रन केले तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना, आणि सगळ्यांना हळहळ व्यक्त झाली. किती रन केले एका मॅचमध्ये त्याने? आपण हळहळलो, कारण तो 29व्या बॉलला आउट झाला आणि 97 रन केले ना. आपल्या डोक्यात आलं की वर्ल्ड रेकॉर्ड झाला असता, हा जर 4 गेला असता तर 6 गेला असता. संपलं. इथं आपण काय झालो? फिनिश झालो. कोणाच्या डोक्यात आलं रे? ही 97 ही 91 ते 100 याच्या दरम्यान असणारी एकमेव मूळ संख्या आहे. आलं का कोणाच्या डोक्यात? तुमच्यापैकी एकाच्या तरी डोक्यात आलं का? मला सांगा, आलं का कोणाच्या डोक्यात? बरं, आता माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 97 ही मूळ संख्या हे तुम्हाला माहिती आहे का? काही मुलांना माहित आहे, बरोबर आहे, काही मुलांना माहित नाही. मग 91 ते 100च्या दरम्यान, माझ्याकडे बघा, 91 ते 100च्या दरम्यान संख्या कोणती येते? 97. ती एकमेव मूळ संख्या आहे. वैभव सूर्यवंशी ज्यावेळी 97वर आउट होतो त्यावेळी आपल्या डोक्यात आलं पाहिजे 97वर आउट झाला, ओके, मी बुद्धिमत्तेचा विद्यार्थी, माझा अप्रोच काय पाहिजे? यस, 97 ही एकमेव काय त्याच्यातली मूळ संख्या आहे, तो मूळ संख्येवर आउट झाला. हे जर आपल्या डोक्यामध्ये येत असेल तर आपला काय बनलाय? अप्रोच बनलाय. आणि हे जर आपल्या डोक्यामध्ये येत नसेल तर आपला अप्रोच बनलेला नाही. आपण फक्त संख्यामाला टॉपिकच्या बाबतीत बोलतोय की मला संख्यामाला हा टॉपिक शिकण्याच्या अगोदरचा माझा अप्रोच काय पाहिजे. म्हणून मी म्हटलंय अप्रोच बिल्डिंग क्लास. मी याला ABC सेशन म्हणतो. मी प्रत्येक टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर माझा एक ABC सेशन असतं, अप्रोच बिल्डिंग क्लास म्हणतो मी त्याला. ABC म्हणजे काय? सगळ्यात बेसिक. ABC म्हणजे काय? सगळ्यात बेसिक. हे सगळ्यात बेसिक सेशन मी प्रत्येक सेशनच्या अगोदर घेतो. मला अप्रोच बनवायचं आहे. आता
आता तुमच्या डोक्यात आलं काय? डोक्यात आलं की संख्यामालेच्या बाबतीत अप्रोच पाहिजे, प्रत्येक संख्या कशी तयार झाली, प्रत्येक संख्येचं काहीतरी नाव आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला एक उदाहरण इथे शो करतो. बघा, आपल्याला पेनला हात लावायचा नाहीये. हे उदाहरण पोलीस भरतीला 50-60 वेळा विचारलंय, खूप वेळा विचारलेलं उदाहरण आहे. कसं सोडवता तुम्ही? ऑनलाईनवाले विद्यार्थी चॅटिंगमध्ये बघा, ह्याचा एक स्टँडर्ड मेथड आहे ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी. ती अशी, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्टँडर्ड मेथड सगळे शिक्षक शिकवतात की फरक काढला जातो, बरोबर की नाही? मग तुम्ही काय करता? पेन घेता, याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर याच्यामध्ये 3चा फरक आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा आहे. याच्यामध्ये 7चा आहे. याच्यामध्ये 9चा आहे. मग कितीचा फरक आला पाहिजे? 11चा फरक आला पाहिजे. एक स्टँडर्ड मेथड आहे, बरोबर? या पद्धतीने सगळे शिक्षक शिकवतात आणि या पद्धतीने उत्तर काढलं जातं. काय काय झालं बघा, पेन उचलावा लागला, रेषा माराव्या लागल्या आणि इथं काय लिहावं लागलं? मला फरक लिहावा लागला. वेळ वाया चाललाय बरं का माझा. आता तुमचा अप्रोच बनलाय. काय अप्रोच बनलाय? की संख्या कशी तयार होते हे मला शिकायचंय, संख्या कशी तयार होते हे मला ओळखायचंय, बरोबर आहे ना? 5 संख्येकडे बघा, हां 10 या संख्येकडे बघा, आपल्याला संख्या कशी तयार होते हे शिकायचंय. 17 संख्येकडे बघा, कशा तयार होऊ शकतात ह्या संख्या? ऑनलाईनवाले क्रमवार संख्यांचा वर्ग, त्याच्यात काय मिळवलाय? 1. मी ज्या वेळेस 10 पाहतो त्यावेळेस मला काय आठवतं? 9. 17 पाहतो त्यावेळेस 16, 25. काय लॉजिक आहे? 1चा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग अधिक 1, 3चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग अधिक 1. उत्तर काय? 6चा वर्ग अधिक 1. पेनला हात लावायची गरज पडत नाही, कारण संख्या कशी बनली हा विचार माझ्या डोक्यात कंटिन्यू चालू. ही संख्या कोणती आहे? दुसरं बघा, जमल का? आणि वेळ किती लागतो बघा. परत एकदा पेनला हात लावायची गरज पडत नाही, कारण इथे जवळची वर्ग संख्या काय? इथे काय? इथे काय क्लिअर झालं? 2, 2, 4, 6. आता काय असेल? 8. 8चा वर्ग 64. आणि प्रत्येक वेळी एक काय केलंय? कमी केलाय. फरक काढायच्या भानगडीत पडायचं नाही. अवघड प्रश्न जो पोलीस भरतीला लय वेळा विचारला गेला, हा खूप वेळा परीक्षेला विचारला गेला. अगदी तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढल्या ना, तर आपल्या ज्या 60-70 परीक्षा होतात एका वर्षात, सगळे बँड्समन, लोह मार्ग, फलाना बिस्तानं सगळं धरून, तर प्रत्येकात 2 ठिकाणी तरी हा प्रश्न असतो. तुम्ही कसं काढता रे? मी सांगतो ना तुम्ही काय करता. तुम्ही ह्याच्यातला फरक काढता, बरोबर आहे? कितीचा फरक आहे याच्यामध्ये? प्लस 27 आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? प्लस 29 आहे. याच्यामध्ये 31 आहे. आता उत्तरात काय करणार तुम्ही? 33चा फरक काढणार. मी तुम्हाला सांगू का, पहिले तुमचे वजाबाकीचे वांदे असतात, ते पेपर गोळा करणाऱ्याचं टेन्शन वेगळंच, इकडे इकडे बघायचं ते टेन्शन वेगळंच. आपली इथं वजाबाकी बी चुकते आणि हातचा बी चुकतो, आपली गडबड होती. आपल्या इथं 29 येतच नाही. 197, 226 मधून 197 वजा करायचं. मग तो आधी 226 मांडणार, वजा 197चं चिन्ह, खाली एक रेष मारणार, मग त्याच्या डोक्यात आता हातचा कडून घेऊ. आहे ना सगळी गडबड. बुद्धिमत्तेत गणित करायला गेलाय, गडबड आहे. आता बघा काय संख्या आहे ती? संख्या काय आहे? कशी तयार होऊ शकते? 13चा वर्ग अधिक 170 दुसऱ्या पद्धतीने तयारच होत नाही. कशी होते? 13चा वर्ग अधिक 14चा वर्ग अधिक 15चा वर्ग अधिक 16चा वर्ग अधिक. उत्तर काय? 17चा वर्ग किती? 200 अधिक 200. गरज पडते का? हा, गरज पडली का? सगळा खेळ जो आहे ना बघा, बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे मला सांगा. हे शिकवलं का रे 10वी 12वी पर्यंत? शिकवलेलं नाही. थेट आणले. कुठं आणलंय? परीक्षेसाठी. बौद्धिक विकास झाला पाहिजे. त्या क्षणी तो काय निर्णय घेऊ शकतो, आकलन क्षमता म्हणतात त्याला, त्या क्षणी तो काय निर्णय घेऊ शकतो, हा सगळा खेळ आहे. आणि हे सगळं संख्यामालेमध्ये असंच आहे. फरकाच्या नादी लागण्यात पॉईंट नाही. संख्या कशी तयार झाली हा सगळा खेळ. आणि हा अप्रोच आपल्यामध्ये डेव्हलप करणं हे पहिलं माझं काम आहे प्रत्येक चॅप्टरच्या अगोदर. मग ते अंकमालिका असू द्या किंवा ते तुमचं हा एक प्रश्न बघा,
10 आहे, हां इथे काय आहे 30 आहे, इथे 68 आहे. आपला जर ॲप्रोच डेव्हलप असेल ना 10 संख्या, ही 10 संख्या मित्रांनो 2 पद्धतीने तयार होती. मग अशी सांगितलं तुम्ही 3चा वर्ग अधिक 1, आणि दुसरी पद्धत कोण सांगा मला? क्या बात आहे, ही आहे दुसरी पद्धत. काय? 2चा अधिक 2. दुसऱ्या पद्धतीने तयारच होत नाही. मग 1चा घन अधिक 1, 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक 5चा घन अधिक 5, 5चा घन 125 अधिक 5 115 ते 20 सेकंदात उत्तर हातात भेटतं. काढायचं आहे का फरक? त्याच्याकडे काय वेगळ्या नजरेने बघायचं आहे का? सगळा खेळ कुठं आहे? ॲप्रोचचा आहे. मी त्या संख्येकडं कोणत्या नजरेने पाहतो हा सगळा खेळ आहे. म्हणजे मी तुम्हाला बुद्धिमत्तेला एक गॅरंटी नक्की देऊन टाकतो. बुद्धिमत्तेत वाचलेले 5-7 मिनिटं तुम्ही इतर टॉपिकला खर्च करा पेपरच्या बाबतीमध्ये, 100% 5-7 मिनिटं वाचवतो. बघा पुढचा बघा तुम्ही, अक्षरमाला. पुढचा टॉपिक कोणता घेणार आहे मी? एवढ्याच टॉपिकच्या बद्दल सांगणार आहे फक्त. इंट्रोडक्शन आपलं सेशन आहे, ऑनलाईनमध्ये लक्ष द्या. अक्षरमाला टॉपिक घेणार आहे. ABCD कशी लिहायची, काय लिहायची, काय पाठ करायची, सगळं सांगणार आहे. मला ह्या ABCDची गरज नाही, मी थेट प्रश्नाकडे येतो. ज्यांनी ज्यांनी पेपर दिलेत त्यांना हे JLNP आठवत असेल. ज्यांनी ज्यांनी याच्या अगोदर परीक्षा दिलेत त्यांना JLNP आठवतं. आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे, काय टाकून देईल? JLNP. कसं सोडवतं रे? ABCD लागती आहे का ना? मास्तरने सांगितलेलं असते, गेल्या गेल्या पहिल्या पानावर ABCD लिहा, ते लिहितंय, नंबर टाका. बरं, वरती 13 लिहायचे, त्याचे 12च होते. परत खुडतंय, परत लिहितंय. माझं मत आहे ABCD चे अक्षर किती आहेत? 26. किती आहेत? 26. तुमचे पाठ आहेत का? ABCD नाही पाठ, नंबर सहित पाठ. ABCD पाठ आहे, हो उत्तर दिलं तो 4थीचा कार्यक्रम आहे. आताचा कार्यक्रम बदलला ना. हा, पाठ आहे का नंबर सहित? नाही पाठ. नंबर सहित जर ABCD पाठ असेल ना तर JABCD 10 नंबरला आहे. JABCD 10, L 12, N 14, P 16, 18 नंबरला ABCD R आहे, आणि R हे तुमचं उत्तर आहे. ABCD ची गरज नाही आहे. R हे काय आहे? तुमचं उत्तर आहे. विद्यार्थ्याला हे कसं दिसलं पाहिजे माहिती आहे का? त्याला हा J नाही दिसला पाहिजे. त्याला काय दिसला पाहिजे? 10. आणि मग उत्तर किती सोपं आहे? 10, 12, 14, 16, 18. किती वेळ लागते रे सोडवायला हा प्रश्न? 10 सेकंद लय होते. दिसतानाच असं दिसतं. 10, 12, 14, 16, 18. उत्तर हातात. खेळ संपला. पुढचा प्रश्न. विषय काय आहे? ॲप्रोचचा विषय. आपण कोणत्या पद्धतीने पुढे जाणार आहे पुढचा बघा. परत एकदा तेच, मी कोणते प्रश्न आणले सांगू का तुम्हाला? 2च प्रश्न आणलेत मी ABCDचे, जे सगळ्यात जास्त वेळा विचारले. ते 5 स्टार प्रश्न म्हणतो ना आपण, सगळ्यात जास्त CFILO 2 प्रश्नचिन्ह दिले. मास्तर सांगतो 2 प्रश्नचिन्हावाला प्रश्न जो आहे तो एकाड एक पद्धतीने सोडवायचा राहतंय, ते अवघड राहतंय है ना. पोरग तिथंच फसतंय. पाठ आहे ABCD हा काय आहे? 3, 6, 9, 12, 15, 18, 21. संपलं ना? आलं का उत्तर? काय आहे 18 नंबरला आणि 21 नंबरला काय आहे? RU. किती वेळ लागला? मला इथं CFILO दिसलंच नाही पेपर सोडवताना. मला काय दिसलं? 3, 6, 9, 12, 15, 18, 21. किती सोपा प्रश्न आहे हा. सगळा जो खेळ आहे तो खेळ कशाचा आहे? ॲप्रोचचा आहे. संख्यामालेच्या ॲप्रोच बद्दल मी तुम्हाला सांगितलंय. इथून पुढं डोक्यात काय ठेवलं पाहिजे सांगू का मी तुम्हाला? ॲप्रोच कसा डेव्हलप होतो बघा. हे वर्गात शिकवलेलं नाहीये 10वी पर्यंत, म्हणजे आत्ता आपल्याला शिकायचंय, बरोबर आहे. मग आपण 10वी पर्यंत शिकत असताना कसं शिकत होतो? मास्तर होमवर्क द्यायचा आणि दिवसभर आपला तोच कार्यक्रम चालू राहत होता. मग बुद्धिमत्तेचा ॲप्रोच कसा बनवायचा? दिवसभर आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या वेळेस आपल्यासमोर एखादी संख्या आली तर ही संख्या कशी बनली हे आपल्या डोक्यात सुरू झालं पाहिजे. आता तुम्हाला मी काय पाठ करायला सांगितलंय? ABCDचे 26 अक्षर पाठ करायचे, बरोबर आहे. तुम्हाला एक मित्र भेटला, त्या मित्राने सांगितलं हा माझा मित्र आहे, याचं नाव निलेश आहे. तुम्ही डोक्यात हे नाही ठेवलं पाहिजे त्याचं नाव निलेश. आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे? निलेशची सुरुवात N पासून होती. N ABCD 14 नंबर आहे. आपल्या डोक्यात तो दिसला की काय दिसलं पाहिजे? हा नंबर 14 आहे. हा कोण आहे? ॲप्रोच काय होतं जातो रे? बदलत जातो.
आपण प्रत्येक संख्येकडे पाहण्याचा जो आपला अप्रोच आहे तो काय होत जातो, बदलत जातो. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण सांगतो. समजा तुम्ही एखाद्या सिग्नलला उभे आहे, एखाद्या सिग्नलला उभा आहे, तुमच्या समोर एक गाडी उभा आहे. काय मासते, आपण काय पाहतो त्या गाडीतलं, पाहतो बर, पाहिली, हा चला नंबर प्लेट पाहिली, आपल्याला काय दिसतं, 5555 व्हीआयपी नंबर. ह्याच्या पलीकडे काय, ह्याच्या पलीकडे पाहतो का, अजून ह्याच्या पलीकडे एक गोष्ट पाहतो, MH16 दिसलं अहिल्यानगर, MH12 दिसलं पुणे, बरोबर ना, MH13 दिसलं. हे जर तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस तुम्ही उत्तम GSचे विद्यार्थी आहेत. कशाचे विद्यार्थी आहेत, उत्तम GSचे विद्यार्थी आहेत, कारण तुमचं पाठांतर काय आहे रे, चांगलं आहे. काय आठवलं पाहिजे, चला बघा, MH16 AC 3591 गाडीचा नंबर, माझ्या गाडीचा 3590, सॉरी माझी टू व्हीलर आहे, माझ्या टू व्हीलरचा हा नंबर आहे. काय आठवलं पाहिजे नाही पाहिल्यावर, एम पाहिलं 16 पाहिल्यावर अहिल्यानगर आठवलं ना, गुड, तू GS वाला आहे. एम पाहिलं त्याला जर आठवत असेल की हा 13 आहे आणि 13 ही काय आहे, मूळ संख्या आहे. हा काय आहे, M13 आहे, 13 काय आहे, मूळ संख्या आहे. H काय आहे, 8 आहे आणि हा 2चा घन आहे. हे जर आठवलं तर तो कोण आहे, बुद्धिमत्तावाला आहे, आणि तो आपला स्टुडंट आहे. कारण त्याचा अप्रोच आता काय झालाय रे, त्याला H बघितलं, H नाही आठवत आहे, H बघितलं ह नाही आठवत आहे, H बघितलं त्याला काय आठवत आहे, 8, आणि 8 बघितलं त्याच्या डोक्यात काय आलं रे, संख्या ओळखता आल्या पाहिजे, संख्येची ओळख पटली. 16 बघितलं काय आठवलं पाहिजे, 16 बघितलं नगर आठवलं, गुड, पण 4चा वर्ग आठवला तर बेस्ट आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे ना, गुड, बेटर, बेस्ट आहे. ए स्वर आहे, काय आहे, ए ऑनलाईन वाले, AEIOU 1 5 9 15 कच्चा कार्यक्रम आहे. 1 5 9 15 21 आहे. सी 3 आहे, मूळ संख्या आहे 35, 6चा वर्ग वजा 1. आठवतंय का 35 बघितलं, मी तुम्हाला सांगू का, ज्याला 35 बघितलं 6चा वर्ग 1 वजा आठवतो ना, त्याचं संख्यामालेचं गणिताचं स्पीड जास्त आहे, त्याला फास्ट सुटतं असा त्याचा अर्थ होतो. 35 बघितलं 7 35 असं नाही आठवलं पाहिजे. आठवत असेल तर चांगलंच आहे, तुम्ही गणिताचे चांगले विद्यार्थी आहेत, पण 35 बघितलं 6चा वर्ग वजा 1 जर होत असेल तर तुम्ही कोण आहेत, बुद्धिमत्तेचे विद्यार्थी. 90ची काय स्टोरी असेल रे, हुशार पोरगा आहे. 9चा वर्ग अधिक n स्क्वेअर प्लस n, सेट लॉजिक आहे. अजून काय स्टोरी आहे 90ची, तू परत एकदा हुशार आहेस, ह्या वर्षी पोलीस होतो बघ. 10चा वर्ग वजा 2 स्टोऱ्या आहेत 90ला मित्रांनो, माहित होतं का, कसली भारी संख्या आहे. 9चा वर्ग अधिक n स्क्वेअर प्लस n आणि 10चा वर्ग वजा n स्क्वेअर मायनस एकमेव संख्या आहे, प्लस बी करते आणि मायनस बी करते, दोन्हीचं उत्तर एकच देते. 90 किती छान संख्या आहे, डोक्यात आलतं का कधी, 90 बघितल्यावर काय काय असतं, भारी संख्या आहे का नाही. माझ्या गाडीचा नंबर VIP आहे का 5555 आहे, बिना पैशाचा आहे. मला तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये हे सांगायचं मित्रांनो, की मी बुद्धिमत्ता शिकवताना मी काय काय तयारी करून घेणार आहे. पहिल्यांदा तुमचे जे सगळे टॉपिक आहेत त्यातला एकही टॉपिक तर सोडाच, सब टॉपिक सुद्धा शिल्लक राहणार नाही, ही माझी गॅरंटी. संख्यामाला फक्त टॉपिक सांगितलं जातो, एक टॉपिक आहे, त्याचे 7 ते 8 सब टॉपिक आहेत, एकही शिल्लक राहणार. फक्त सब टॉपिक शिल्लक राहणार असं नाही, सब टॉपिक मधले मी MCQ सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. सोलाट सरांची आमची त्या दिवशी चर्चा झाली, प्रत्येक टॉपिक संपला की सगळे MCQ आम्ही यूट्यूबला जाणार आहेत, लाईव्ह घ्यायला, सगळ्या पोरांचा फायदा होणार, वर्गात तर होणारच होणार आहे. एक पहिल्यांदा प्रत्येक टॉपिकचा अप्रोच डेव्हलप केला जाणार, जसं आता मी अंकमालिकेच्या बाबतीत सांगितलं. दुसऱ्यांदा टॉपिकमधले सगळ्या कन्सेप्ट क्लिअर, सब टॉपिक क्लिअर, PYQ क्लिअर, नंतर पुढच्या टॉपिककडं. एकही टॉपिक शिल्लक ठेवणार नाही, सगळे PYQ होणार. शिवाय रोजची रोज तुम्हाला सराव प्रश्न आहेत, हे सराव प्रश्न करा. तो टॉपिक शिकवत असताना, झोपताना, सकाळी उठताना काय अप्रोच पाहिजे हे सुद्धा क्लिअर करून घेणार. बुद्धिमत्ता किती मार्काला आहे आपल्याला, 25 मार्काला आहे. किती मार्काला आहे, 25 मार्काला आहे.
25 पैकी 25 तर पडलेच पाहिजे, त्याच्याबद्दल शंका नाही. पण त्याचा राहिलेला वेळ आपल्याला कोणाला द्यायचा आहे? दुसऱ्यांना द्यायचा. आपलं टार्गेटच आहे 25 पैकी 25, हे टार्गेट नाही, वेळ शिल्लक ठेवायचं हे आपलं टार्गेट. आणि ह्याच्यासाठी प्रत्येक टॉपिकचा 2 गोष्टी शिकवणार. पहिली TM काय, दुसरी PM काय, टाइम मॅनेजमेंट अँड पेपर. आपला सगळा भर टाइम मॅनेजमेंट अँड पेपर मॅनेजमेंटला असणार. त्याच्यामुळे ह्याचं टेन्शन नाही. आपल्या 25 मार्काचं वेळ शिल्लक राहणार, हा आपला प्लस पॉईंट आहे. आपल्याला ह्या 2 गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे बुद्धिमत्तेच्या बाबतीत एकदम निश्चित होऊन जा. मी 10 वर्ष झालं बुद्धिमत्ता शिकवतोय. मला कोणता प्रश्न कोणत्या कोणत्या परीक्षेला किती किती वेळा विचारलाय हे सुद्धा क्लिअर आहे, आणि तो का विचारला त्या परीक्षेला हे सुद्धा क्लिअर आहे. कारण 10 वर्ष झालं सगळ्या प्रश्नपत्रिका बारकाईने. एक प्रश्न आला होता बघा आता GSचा, त्या विमानातल्या ब्लॅक बॉक्सचा रंग कोणता असतो. मी माझ्या लेक्चरमध्ये 8 दिवस पोरांना ओरडून सांगत होतो, हे ब्लॅक बॉक्सचा रंग कोणता आहे बरं का, ब्लॅक बॉक्सचा रंग कोणता आहे, हे वरडू पोरांना सांगत होतो. ब्लॅक बॉक्सचा रंग हा आहे. 8 दिवस आधी मला क्लिअर होतं. प्रश्न हा नाही विचारला जाणार. अजित पवारांचं काय झालं, प्रश्न विचारला जाणार आहे ब्लॅक बॉक्सवरती. कारण पेपरला ठळक बातमी आली, ब्लॅक बॉक्स सापडाना, ब्लॅक बॉक्स जळना, सगळं ब्लॅक बॉक्सवर चाललं होतं. एका मराठी न्यूज चॅनलने ब्लॅक बॉक्सचे डिटेल दिले होते आणि त्यात दिलं होतं रंग कोणता. तिथंच क्लिअर झालं प्रश्न कशावर आहे. आपल्याला त्याच्या मानसिकतेशी खेळायचं आहे, उत्तर काढायचं आहे. त्याच्यामुळे हे टेन्शन घेऊ नका. आपल्या वहीमध्ये जे मार्क केलेले प्रश्न असतील, स्टार प्रश्न, त्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला थेट प्रश्नपत्रिकेमध्ये दिसणार, जे दिसतात आणि ते दिसणार. म्हणून माझा जो सगळा भर आहे, मी आता तुम्हाला क्लिअर केलं कशा कशावरती असणार आहे. ॲप्रोच, पहिला काय ॲप्रोच, दुसरं टॉपिक क्लिअर करणं, तिसरं सब टॉपिक, चौथं PYQ, 5वं तुम्हाला त्याच्या रिव्हिजनसाठीचे प्रश्न, आणि नंतर पुढे. चालेल, आपण सोमवारपासून आपलं अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिकला सुरुवात करणार आहे. बेसिक्स तुमचे सोमवार मंगळवार 2 दिवसात मी सगळे क्लिअर करून घेईन. मला जे जे बेसिक्स करायचे, संख्यामालेसाठी काय बेसिक्स पाहिजे, अक्षरमालेसाठी मी आता सांगितलं मला तुमच्याकडून ABCD पाठ करून घ्यायची. ABCD तुमची पाठ आहे का, आता हाय. आपल्याला कशी पाठ करायची आहे. Tचा नंबर किती आहे, 20 आहे. आपण त्याच्यासाठी काय लॉजिक वापरायचं, T20 चालू आहे IPL मध्ये, है का ना. Kचा नंबर 11 आहे, किंग्ज 11 पंजाब आहे ना, किंग्ज 11 पंजाब आत्ता चालू आहे. सगळं पाठ करून घेणार आहे. पाठ करून नाही घेणार, त्याचं लॉजिक सांगून लक्षात ठेवणार आहे. लक्षात ठेवलेलं जास्त दिवस राहतं, पाठ ठेवलेलं लक्षात राहत, पाठ केलेलं लक्षात राहत नाही. या पद्धतीने आपण बुद्धिमत्तेकडे जाणार आहे. सोमवार मंगळवार बेसिक्स करून घेतो. तुमचे सगळे बेसिक्स करणं गरजेचं आहे. तिथून पुढे आपण आपला जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे संख्यामाला, आपण त्याची सुरुवात करणार आहोत. ओके, थँक्यू. हां, शेअर करा. बरं, बुद्धिमत्तेचं निलेश सरांचं लेक्चर झालं आहे. मी दीपक सुरेश सरांना बोलवतोय. गणिताच्याबद्दल ते थोडंसं तुमची चर्चा करतील. काय काय हां, आता एक मुद्दा मी सांगतो आणि दीपक सरांकडे मी सूत्र देतो. आमच्या टीममधल्या सगळ्यात जास्त अनुभव जो कोणाचा शिकवण्याचा दीपक सरांचा आहे. माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्यांचा. आणि दीपक सरांना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यूट्यूबवर तुम्ही त्यांचं नाव टाका, ऑनलाईनवाले पण एकदा त्यांचे लेक्चर्स बघा. त्यांचं स्वतःचं पण यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल का आमच्या टीममध्ये असणारे लोक हे असे कुठूनही उचलून आणलेले नाही आहेत. जो माणूस या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे त्याचा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा गाढा अभ्यास आहे. मुद्दा एक असा होतो, मी यापूर्वी MP शिकवायचं, बरेच पोरं ज्यावेळेस चालते यांच्यासारखे पोरं देऊन हे MP शिकवते, हे वाच शिकवते बरं का, हे वरच्या लेवल शिकवते, आम्हाला खालच्या लेवलला येतं. पण यांना अगोदर मी क्लिअर केलं का माझी सुरुवातच पोलीस भरती पोरांमधून झाली होती. मी 5 वर्ष पोलीस भरती पोरांना शिकवले. जर माझा अनुभव 10 वर्षाचा असेल त्याच्यातले 5 वर्ष मी पोलीस भरतीलाच गेले, हे लक्षात घ्या. नंतर 5 वर्ष मी MPC मध्ये कंटिन्यू मी अजून पण नाही, पण काहीतरी पोलीस भरती पोरांसाठी करता येईल. सेटअप अवेलेबल आहे, माणसं अवेलेबल आहे, म्हणून मी हा सगळा कार्यक्रम चालू केला आहे. आता राहिला नंबर 2चा मुद्दा. तुम्हाला प्रत्येक विषयासाठी वर्कबुक आपल्याकडनं मिळणार आहेत. ते वर्कबुक तुम्हाला ऑनलाईनवाल्यांनी झेरॉक्स काढून ठेवायचे, ऑफलाईनवाल्यांना हार्ड कॉपी वर्गात मिळेल. तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. ॲडिशनल तुम्ही एक तुमचं साधी वही तुम्ही सोबत ठेवू शकता. प्रत्येक विषयाचं वर्कबुक तुम्हाला वर्गात मिळेल. PYQ सहित सगळा कार्यक्रम होणार आहे. आणि ऑफलाईनचा फायदा कसा आहे मी तुम्हाला सांगतो.
बाकी तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर 999, त्याचा तर 50% घेतलं तर 500 रुपयाला तुम्हाला बॅच मिळणार आहे. तुम्ही सगळेच म्हणले आम्हाला ऑनलाईनच करायचं, ते काही अडचण नाही. आम्हाला तसं समोर येणंच आहे. आम्हाला शिकवायचं आहे ऑनलाईनच्या पोरांना, त्याच्यासोबत इथं व्यवस्था आहे म्हणून तुम्हाला ऑफलाईनला चान्स मिळेल. बाकी तुम्ही ठरवा. शेवटी क्लॅरिटी ही कुठं असते हे तुम्ही एकदा ठरवा. त्याच्यानंतर तुम्हाला काय तुमच्याकडे 2 रुपये आम्ही आज घेतलेले नाहीत. ज्यावेळेस द्यायची वेळ येणार त्यावेळेस तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. आणि ऑनलाईनवाले तुम्ही सुद्धा एक 7-8 दिवस तुम्ही एकदा लेक्चर बघा, एक टॉपिक होऊ द्या. तुम्हाला तोपर्यंत लेक्चर दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ठरवा बॅच जॉईन करायची की नाही करायची. दीपक सर या. मी दीपक सूर्य सरांकडं सूत्र देतोय. अननाने तुमच्याकडे आमचं काय सध्या कमेंट्सकडे लक्ष नाही, कारण थोडासा मुद्दा लक्षात घ्या. ज्यावेळेस रेग्युलर लेक्चर चालू त्यावेळेस तुमच्या कमेंट्स पाहिलं असेल, तुमच्या काय अडचण असेल तर सांगितलं द्या. आता फक्त तुम्ही आज आम्हाला ऐकून घ्या फक्त. येस. ठीक आहे. आवाज येते का फक्त? ठीक आहे. पाठीमागे आवाज येतोय? येणार. आता आपल्याला गणित विषय शिकायचा आहे. गणित विषय शिकत असताना पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली तुम्ही सांगू शकता? 2004ला पहिला पेपर झाला. कधी झाला? 2004ला. 2004च्या अगोदर फक्त मॅक्झिमम त्यांचं फिजिकलच असायचं. फिजिकल असायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यावरच त्यांचं सिलेक्शन होतं. मग 2004पासून आता 24 मे 2026ला झालेला पेपर. 2004पासून 2026पर्यंत सगळं पेपर काढलं तर 643 होत्यात. किती होत्यात? 643. 643च्या 643 गणित आणि बुद्धिमत्तेचं सगळं पेपर माझ्याकडे बाजूला आहेत. ओके. त्या 643 प्रश्नपत्रिकेमध्ये नेमकं तुम्हाला काय विचारलं आहे गणिताला, आणि येणाऱ्या 2027ला प्रश्न कुठनं येणार आहे ते पण मला माहीत आहे. कारण तो प्रश्न काढत असताना शक्यतो जर तुमच्या बाहेर काढायचा असेल तर एक तर त्यांना आयोगाचा घ्यावा लागतो, नाहीतर सेंट्रल लेवलचा घ्यावा लागतो. ठीक आहे. आणि या सगळ्या प्रश्नपत्रिकेतनं जरी प्रश्न काढला तुम्हाला तरी तुमचा मार्क जाणार नाही. पण त्या प्रश्नपत्रिकेत नेमकं काय आलं आहे हे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणं गरजेचं असतं. ठीक आहे. काही विद्यार्थी अभ्यास करतात की गेल्या 2-3 वर्षातल्या पेपरचा अभ्यास करतात, 2-3 वर्षातल्या पेपरचा अभ्यास करून ठरवतात. पण नाही. आता सचिन सौरव गांगुली कधीचे 20 वर्षापूर्वी रिटायर्ड झाले ती. ठीक आहे. आता कालच्या परवाच्या टेस्ट पेपरला पण ते एक्झाम्पल आलं. का? ते 2008-9चं एक्झाम्पल होतं म्हणून अजून पण ते फिरते सरासरीमध्ये. कारण ती एक्झाम्पल, जुनी झालेली एक्झाम्पल आजही तुम्हाला येतात नाही असं नाही. तरी लेटेस्टनुसार तुम्ही म्हणत असाल आता गेल्या वर्षी म्हणजे 2026मध्ये गेल्या 2 महिन्यात झालेलं पेपर की 2026मध्ये झालेलं पेपर थोडीशी लेवल वाढलेली होती. नाही, थोडीशी लेवल वाढलेली होती म्हणजे एखादा 2 क्वेश्चन असतो जो प्रत्येक जिल्ह्यात गेला तर अवघड जातो. मग तो काही क्वेश्चन तुम्हालाच अवघड जाणार नाही, अख्ख्या महाराष्ट्राला अवघड जाणार आहे. त्यामुळे काय तिथं लई लोड घ्यायचं नाही 1-2 मार्कासाठी. पण बाकीचे प्रश्न असणार आहेत 25 पैकी 23 ते तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं पाहिजेत. ठीक आहे. क्लिअर. आता गणिताचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला पाढंपाठ लागतात. 30पर्यंत 18 लाख पोरांचं पाढंपाठ असतील नसतील, पण 30च्या पुढेही काय पाढं महत्त्वाचं असतात. जसं की आता तुम्ही सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज प्रकरण शिकताय, तिथं तुम्हाला 100 दिवसात सरळ व्याज काढायला सांगतात, 200 दिवसाचं सरळ व्याज काढायला सांगतात. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सरळ व्याजाचं सूत्र टाकता त्यावेळी छेदामध्ये तुम्हाला 100 गुणिले किती करावं लागतं? 365 करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे 365ला फक्त 5ने भाग जातो आणि उत्तर येतं किती? 73. मग तुम्हाला 73चा पाढा आला पाहिजे. जर सरळ व्याज चक्रवाढ व्याज प्रकरण जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर कुठला पाढा आला पाहिजे? 73चा. मग 73, 146, 219 लेक्चरला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हाला लिहून देईन, नो डाऊट. 73, 146, 219, 292, 365 असंच पाहिजे. मग तुम्हाला व्हॅल्यू विचारत असताना ते काय सांगतात? 14,600 रुपयाचं. का 14,600 घेतलं? तर त्यात कुठला आकडा आला मला सांगा? 146. 14,047 रुपयाचं व्याज किती असा सुद्धा ते विचारू शकत नाहीत. का? तर 147ला 73नं भाग जातोय का? नाही. किंवा अदरवाईज तुम्हाला किंमत देतात बघा, 29,200 रुपयाचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज किती? 292 येते 73च्या पाड्यात. किंवा ते देतात 21,900 रुपयाचं. काहीतरी देण्यामागं त्यांचं एक लॉजिक ठरलेलं असतं. दशांशामध्ये पण तुम्हाला आहे ना भरपूर संख्या दिल्या जातात बघा. 0.0145 वरती दिलं असेल तर आता 145 कशाच्या पाड्यात आहे? 29च्या पाड्यात आहे. मग छेदात जर तुम्हाला पॉईंटमध्ये 29, 17, 13, 23 अशा जर संख्या दिल्या तर त्या संख्येतील संख्या अंशामध्ये त्यांना द्यावीच लागते. मग 13, 17, 19, 23 हेच आकडं मी का घेतलं मला कोण सांगू शकते का? हेच अंक का मी घेतलं मला सांगा? मूळ संख्या आहेत.
पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं हे पाडपाड झालं पाहिजे, मूळ संख्यांचं पाडपाड पाहिजे. आणि कुठपर्यंत पाडपाड पाहिजेत? 30पर्यंत. मी 30च्या पुढं पण तुम्हाला काय म्हणलं की काही पाडं महत्त्वाचं आहेत, बरोबर का? मग 30च्या पुढं तुमचं कोणतं पाडं महत्त्वाचं आहेत? तर बघा 36, 44, 45 आणि 73 ही पाडं तुम्हाला आलं पाहिजे. ह्या पाड्यावरती एक एक 2-2 प्रकरणं असतात. 36, 44 तुम्हाला वर्तुळासाठी महत्त्वाचं असतं. 45 पण तुम्हाला पर्सेंटेज आणि बुद्धिमत्तेमध्ये दिशामध्ये महत्त्वाचा असतो. आणि 73 मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सरळ व्याज आणि कशात? चक्रवाढ व्याजमध्ये तुम्हाला महत्त्वाचं असतं. आता याच्या पुढचा टप्पा काय आहे तुमचा की अभ्यास करत असताना एकाच उदाहरणाची शाब्दिक रचना अजून किती चॅप्टरमध्ये येते. जसं की एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता बघा प्रकरण बघा एकसारखे कोणते असतात. एक घेतलं मी वैवारी, जे बऱ्याच मुलांना अवघड वाटतं, ठीक आहे. दुसरं घेतलं गुणोत्तर प्रमाण, एकसारखं असतं. आणि तिसरं घेतलं भागीदारी प्रमाण. आता ह्या तिन्ही उदाहरणात, तिन्ही प्रकरणामध्ये एकच उदाहरण वेगवेगळं कसं आहे. आता बघा वयवारीमध्ये सांगतील वडील व मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक 14 वर्ष आहे. तर वडिलांचे वय किती? दोघांच्या वयांची बेरीज किती सांगितली मला सांगा? 50. फरक किती सांगितला? 14. तर वडिलांचं वय किती किंवा मुलाचं वय किती? गुणोत्तर प्रमाणामध्ये हेच उदाहरण कसं असतं? दोन संख्यांची बेरीज 50 आहे, त्या दोन संख्यातील फरक किती आहे? 14 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या? हेच उदाहरण तुम्हाला त्यानंतर भागीदारीमध्ये कसं असतं? त्यांना मिळालेला नफा दोघांना मिळून 50,000 मिळाला आहे. दोघांच्या नफ्यातील फरक 14,000 आहे. तर दोघांचा नफा किती? ठीक आहे. साधा आणि सिंपल असतं. बघा आता एकच उदाहरण किती चॅप्टरमध्ये विचारलं मला सांगा? 3 चॅप्टरमध्ये विचारलं. पण हे आपल्याला समजत नाही. आता इथं फक्त जर दोघांची बेरीज केली, फक्त बघा 50 आणि 14 दोघांची बेरीज करा, किती आली? 64. 64ला 2ने भाग लावा, उत्तर किती आलं? 32. ही आली मोठी संख्या. मग वय विचारलं असतं वडिलांचं मुलांचं, तर वडिलांचं किती आलं असतं? 32. जर तुम्ही असं केलं 50 आणि 14, ठीक आहे, यांची वजाबाकी केली आणि त्याला 2ने भाग लावला, 50 वजा 14 किती आलं? 36/2. उत्तर किती आलं? 18. मुलाचं वय किती आलं? 18. लय प्रॅक्टिकल विचार करू नका, आपण मनानं संख्या घेतल्या होत्या. हेच उदाहरण जर गुणोत्तर प्रमाणामध्ये असतं, दोन संख्यांची बेरीज 50 आहे, दोन संख्यातील फरक किती आहे? 14 आहे. तर त्या दोन संख्यामधील मोठी संख्या कोणती? मोठी संख्या कोणती आली मला सांगा? 32. लहान संख्या कोणती आली मला सांगा? 18. हेच जर भागीदारी प्रमाणामध्ये असतं, दोन पार्टनरच्या म्हणजे भागीदारांचा नफ्यांची बेरीज 50,000 आहे, नफ्यातील फरक त्यांच्या 14,000 आहे. तर दोघांचा नफा किती? एकाचा नफा किती आला असता? 32,000 आणि दुसऱ्याचा किती आला असता? 18,000. हे तुम्हाला त्या ठिकाणी समजत नाही. सेम एक्झाम्पल अजून सांगतो बघा. ते एक शेकडेवारी, त्यानंतर नफा तोटा. तेच प्रकरण पुन्हा आयतामध्ये पण असतं. एकसारखे एक्झाम्पल असतात. जसं की एक एक्झाम्पल आता बघा. अजून सुरुवातीला सांगितलं समजा तुम्हाला की कामगारांचा पगार 20% वाढवला. 20% काय केलं मला सांगा? वाढवला. आणि त्यानंतर 10% कमी केला. 10% काय केला? कमी केला. ठीक आहे. तर आता इथं सिच्युएशन काय येईल? कामगारांचा पगार किती येईल? याच्या जागेवर नफा तोटामध्ये काय सांगतात माहिती आहे का? एका वस्तूची किंमत 20% वाढवली. किंमत काय केली मला सांगा? 20% वाढवली. मग किंमत वाढवल्यामुळे खप काय झाला मला सांगा? कमी झाला. कितीनं कमी झाला? 10% कमी झाला. ठीक आहे. तर आता परिणाम काय होईल? हाच प्रश्न भूमितीमध्ये कसा असतो? आयताची लांबी 20% वाढवली. 20% काय केली? वाढवली. वरुंदी 10% कमी केली. तर परिणाम काय होईल? तिन्ही प्रश्न सोडवण्याची पद्धत सेम असते. फक्त शाब्दिक रचना त्यांनी भरपूर वेळा वेगळी विचारली. भरपूर वेळा. मग आता हे सोडवायचं कसं? 20% वाढ म्हणल्यानंतर 100ला 20 वाढलं, किती झालं? 120. गुणिले 10% कमी म्हणल्यानंतर 100मधून 10 कमी करा, किती? 90. आणि याला 100ने भाग लावला. 2 शून्य कट झाले. 12 किती आलं? 160. 100ला किती जास्त आलं मला सांगा? 8% वाढ कायमस्वरूपी राहणार. मग नफ्यात पण कितीची वाढ झाली? 8% वाढ. क्षेत्रफळात पण कितीची वाढ झाली? 8% वाढ. कळलं? हे तुम्हाला माहीत नसतं. एकसारखी उदाहरणं भरपूर येतात. तेच आपल्याला शिकायचं.
आणि शिकत असताना स्टार्ट टू एंड अशा पद्धतीनं शिकायचे की पेपर सेटर ओके एस पी साहेब असतील नाहीतर त्यांचं फ्रेंड सर्कल असेल त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हुशार व्हायचे. मी काय म्हणलं कळलं का? मग 2004पासून 2026पर्यंत सर आम्हाला सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. 200% देणार, 100% नाही, 200% तुम्हाला मिळतील. ठीक आहे. प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करावी लागेल. फक्त सगळेच प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर. मग एखादा टॉपिक झाला, एखादा आपण टॉपिक घेतला, समजा तुम्हाला सगळ्यात अवघड टॉपिक कोणता वाटतो गणितातला? बोला, चला बोला बिंदास. कुठला टॉपिक अवघड वाटतो? घातांक. घातांकमध्ये प्रकार किती आहेत? समजा 20. किती प्रकार आहेत? 20. घातांकच आज घेतो तुम्हाला सगळ्यांना. अवघड वाटते ना? ऑनलाईनवाल्यांना पण बघा. आता घातांकाची लिंक तुम्हाला समजली पाहिजे, खेळ तुम्हाला कळला पाहिजे एकमेकात कसा असतो ती. 2 मिनिटात घेतो. त्याच्या पलीकडे अजून एक टॉपिक तुम्हाला सांगतो बघा. कुठलाही रेल्वे असेल, सरासरी असेल, शेकडेवारी असेल, त्याचं जेवढं काय टाईप आहेत ना तेवढं सगळं टाईप तुम्हाला आलं ना तर तुम्ही मास्टर माइंड होणार. मग आत्तापर्यंत समजा पोलीस भरतीला किती वेगवेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल आले? 30 वेगवेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल आलेत असं समजा. ठीक आहे. 30. तर येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला जवळजवळ 45 पद्धत तुम्हाला आल्या पाहिजे त्या. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये शेकडेवारीवरनं जर प्रश्न आला तर तुमचा मार्क नाही गेला पाहिजे. कळलं का मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. शेकडेवरनं मार्क नाही गेला पाहिजे. आपल्याला 45+ टाईप म्हणलं तर आलं पाहिजे. 1 पासून पहिल्या टाईपपासून 45व्या टाईपपर्यंत तुम्हाला आलं पाहिजे. आणि एका टाईपचा अभ्यास करायला गेला ना मग मी तुम्हाला सांगतो हेच शेकडेवारीतलं उदाहरण तुम्हाला चक्रवाढ व्याजमध्ये पण असतं. फॉर एक्झाम्पल बघा, आता एका गावची लोकसंख्या 20,000 आहे. आठवते उदाहरण? ती प्रत्येक वर्षी 10% वाढते. तर 2 वर्षानंतर किती होईल? हेच उदाहरण तुम्हाला चक्रवाढ व्याजमध्ये असतं. 20,000 रुपयाचे 10% दराने 2 वर्षानंतर चक्रवाढ व्याज किती होईल किंवा त्याची रास किती असेल? दोन्ही उदाहरणं अजिबात वेगळी नाहीत, एकच आहेत. पण ती शाब्दिक रचना भयान वेगळी आहे, एकमेकाला विरुद्धच आहे. डायरेक्ट तिथं व्याज विचारले शब्द आणि इथं काय विचारली? लोकसंख्या. हे तुम्हाला कळलं पाहिजे त्या सिच्युएशनला. आता तुम्ही सगळीजण सगळ्यात अवघड टॉपिक कुठला म्हणला मला सांगा? घातांक. 18 लाख पोरं घनच पाठ करायला खूप दमून जातात 1 ते 20पर्यंत. म्हणजे जसं सहज तुम्हाला विचारतो 5चा घन किती मला सांगा? 125 आला. ठीक आहे. आता घातांक लागलीच तुम्हाला बघा, कंटिन्यू करून टाकतो, संपवून टाकतो, माइंडमध्ये पाठ पण करून ठेवायचा. ठीक आहे. तुम्ही 2चं घातांक घेतलं, 2चा पहिला घातांक घेतला, किती आला मला सांगा? 2चा पहिला घातांक 2 आला, बरोबर? सिम्पल आहे. 2चा दुसरा घातांक किती आला? 4. ओके. 2चा तिसरा घातांक किती आला? 8. 2चा चौथा घातांक 16. 2चा पाचवा घातांक 32. 2चा 6वा घातांक 64. 2चा 7वा घातांक 128. 2चा 8वा घातांक तुमचा 256. 2चा 9वा घातांक तुमचा 512. 2चा 10वा घातांक तुमचा 1024. बेस्ट. 2चा 11वा घातांक याची दुप्पट करायची 2048. 2चा 12वा घातांक मला सांगा 4096. लक्ष द्या आता. चला, काय असतं माहिती आहे का? ओके. 2च्या घातांकातच आहे ना तुमचं आहे ना, 2च्या घातांकातच आहे ना 4चं घातांक दडलेलं असतं. कशाचं घातांक दडलेलं असतं? 4चं. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ठीक आहे, झालंच. 4चा पहिला घातांक किती मला सांगा? 4चा पहिला घातांक किती आला तुमचा? 4 आला. ओके, आला का? 4चा वर्ग किती आला? हा बघा 4चा पहिला घातांक आहे, हा 4चा दुसरा घातांक आहे. 4चा तिसरा घातांक किती आला? 64. 4चा चौथा घातांक किती आला? चौथा घातांक 256. 4चा पाचवा घातांक किती आला मला सांगा? 1024. 4चा 6वा घातांक किती आला मला सांगा? 4096. म्हणजे 2च्या घातांकात कुठलं घातांक दडलेलं होतं? 4चं. आपल्याला माहीत नसतं. आता यातच 8चं घातांक पण दडलेलं असतं. ओके, 8चा पहिला घातांक किती? 8. 2चं घातांक आपण काढलेत. आपण कोणाचं घातांक काढलेत? 2चं. 3चा पाडा येतोय 3. 3 नंतर किती येते? 6.
3 नंतर 6, 6 नंतर 9, 9 नंतर 12, 3चा तिसरा घातांक घ्या, 6वा घातांक घ्या, 9वा घातांक घ्या, 12वा घातांक घ्या. कितवा घातांक मी सांगितलं? 3चा तिसरा, 6वा, 9वा, 12वा. आता मला सांगा 3चा तिसरा घातांक किती आहे मला सांगा. सॉरी 2चा तिसरा घातांक मला सांगा. 8. 2चा तिसरा घातांक किती आला? 8. मग इथंच आहे ना तो 8चा पहिला घातांक येतो. 2चा 6वा घातांक मला सांगा. 64. हाच 8चा काय येतो? वर्ग येतो. 2चा 9वा घातांक बघा, हाच 8चा तिसरा घातांक येतो. तिसरा घातांक किती आहे 8चा? 512. 2चा 12वा घातांक घ्या, हाच 8चा कितवा घातांक येतो? 4था घातांक येतो. 3चा पाडा, 3, 6, 9, 12. तेच 2चा तिसरा घातांक, 2चा 6वा घातांक, 2चा 9वा घातांक, 2चा 12वा घातांक. सगळं घातांक कुणाचं निघलं? 8चं घातांक निघलं. हे आपल्याला माहीत नसतं, एकाच घातांकात दडलेलं आहे. बरं, हे 2चं घातांक करणं अवघड आहे का मला सांगा? फक्त दुप्पट करायची. 2ची दुप्पट किती? 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16 दुप्पट 32. फक्त दुप्पट करत राहायची. आणि दुप्पट करत असताना पण माइंडमध्ये पैसा ठेवायचा, रुपया कमी जास्त होणार नाही. पैशात आपण दुप्पट करतोय, ठीक आहे. नसेल जमत लाखात दुप्पट करतोय असं समजायचं, ठीक आहे. 2 लाखाची दुप्पट 4 लाख, 4 लाखात दुप्पट 8 लाख, 8 लाखात दुप्पट 16 लाख. रुपया कमी होणार नाही, प्रॉपर तुमचा आन्सर येणार. 4च चिन्ह आहेत गणितामध्ये, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार. याच्या पलीकडे काय आहे का? नाही. ही 4 चिन्हच तुम्हाला प्रायोरिटीने समजली पाहिजेत. आता हे तुम्हाला घातांक समजलं का? झालं. तुम्ही म्हणला घातांक प्रकरण अवघड आहे. मी 3 घातांक तर तुम्हाला आत्ताच सांगितलं. कोणकोणतं सांगितलं? 2चा झाला, 4चा झाला आणि 8चा झाला. रिझनिंगमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे 3च्या घातांकावरनं पण तुम्हाला भरपूर वेळा एक्झाम्पल आलेलं आहे. आता 3चं घातांक मला पहिल्यापासून सांगा. 3चा घातांक, 3च्या घातांकातच 9चं घातांक दडलेलं असतात. 3चा घातांक तुम्ही घेतला, 3चा पहिला घातांक तुम्ही घेतला, काय आला? 3. 3चा वर्ग 9, 3चा तिसरा घातांक 27, 3चा चौथा घातांक 81, 3चा 5वा घातांक 243, ओके. 3चा 6वा घातांक 729, 3चा 7वा घातांक ओके 2187, 3चा 8वा घातांक 6561, ओके. 3चा 9वा घातांक 19783, 3चा 10वा घातांक 59,049. ठीक आहे. हे पाठांतर पाहिजे, मी करून घेईन त्या लेवलला. गाडी इथपर्यंत रीतीनं 3च्या 5व्या घातांक. ठीक आहे. 3च्या घातांकातच कुठलं घातांक धरलेलं असतं मी सांगितलं? 9चं. मग आता समस्थानाचं घातांक घ्यायचं. 3चा दुसरा, चौथा, 6वा, 8वा, 10वा. ते कुणाचं घातांक असणार आहेत मला सांगा? 9चं घातांक असणार आहेत. 3चा दुसरा घातांक म्हणजे 9चा कुणाचा आला? पहिला. 3चा चौथा घातांक म्हणजे 9चा दुसरा घातांक. 3चा 6वा घातांक म्हणजे 9चा तिसरा घातांक. 3चा 8वा घातांक म्हणजे 9चा चौथा घातांक. 3चा 10वा घातांक म्हणजे 9चा 5वा घातांक. मी तुम्हाला काय सांगितलं? घातांक प्रकरण अभ्यास करत असताना प्रत्येकाचा 5वा घात तुम्हाला पाठ पाहिजे. कितवा घात पाठ पाहिजे? 5वा घात तुम्हाला पाठ पाहिजे. झालं. 10चं घातांक पाठ करायची गरज आहे का तुम्हीच मला सांगा. 10चा पहिला घातांक 10, 10चा वर्ग फक्त 0 वाढवायचं. 10चा घन 1000, अजून एक 0 वाढवला. 10चा चौथा घातांक 10,000, अजून एक 0 वाढवला. 10चं घातांक पाठ करणं अवघड आहे का? नाही. मग तुम्हाला घातांक प्रकरण अभ्यास करत असताना आहे ना, फक्त प्रत्येक संख्येचं चौथा, 5वा घातांक पाठ पाहिजे. आता मी तुम्हाला 6 पर्यंत सांगितलं. 2चा घातांक पाठ झाला का तुमच्या? झाला. 2च्या घातांकात कुठला दडलाय मला सांगा? 4चा पण दडलाय, 8चा पण दडलाय. 3 झालं. 3च्या घातांकात कुठला आहे? 9चा पण आहे. क्लिअर. आता राहिलं काय तुम्हाला? 5चा घातांक, 6चा घातांक, 7चा घातांक. 3च राहिलं ना मला सांगा. 5चं पण अवघड नाही. एकक स्थानी किती येणार आहे मला सांगा? 5 येणार. क्लिअर. इथंच क्लिअर टप्पा करूया का? आजच तुमचं घातांक सगळं होऊन जातील. चालते. ह्याच्यावरून एक्झाम्पल कसं असतं ते पण तुम्हाला उरली सांगतो. बघा आता 5चा जर तुम्ही घातांक घ्यायला गेला, इथंच करून टाकू क्लिअर तुमचं. 5चा पहिला घातांक किती येतो? 5.
5चा वर्ग घ्यायला गेला तुम्ही किती आला 25, 5चा घन घ्यायला गेला हां 125, 5चा चौथा घातांक हां 625 आणि 5चा पाचवा घातांक तुमचा 3125. मग घातांक तुम्ही जर 5 पर्यंत घातांक पाठ केले, हे बघा 18 लाख पोरांचं तिसऱ्या घातांकापर्यंत पाठ असते. जर तुम्हाला 18 लाखातनं 18,000 यायचं असेल तर काय तर त्यांच्यापेक्षा वेगळं केलं पाहिजे. आणि याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो, जे पेपर सेटर आहे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अभ्यास केला पाहिजे. म्हणजे उद्या हार्ड लेवलला जरी गणित विचारलं तरी तुमचा मार्क नाही गेला पाहिजे. आता यामध्ये बघा 5चा पाचवा घातांक तुम्ही घेतला 3125, राहिलं 2च घातांक तुमचं. कोणकोणतं राहिलं मला सांगा? एक 6चा आणि 7चा. 6चा कितवा पण घातांक काढा, उत्तरा शेवटी किती पाहिजे? 6 येते. क्लिअर करून टाकू सगळंच. 6चा पहिला घातांक तुमचा किती आला? 6. 6चा वर्ग 36, 6चा घन 216, 6चा चौथा घातांक 1296. ओके. 6चा पाचवा घातांक 77776. पाचवा घातांक लक्षात ठेवा आता बसलेल्या सगळ्यांनी. 6चा पाचवा घातांक किती झाला? 77776. प्रश्न कसा येतो ते पण मी तुम्हाला सांगतो, फक्त हे थोडंसं टेम्पररी तर तुम्ही पाठ ठेवा. झालंच. काय राहिलं घातांक प्रकरणाचं? आता कुठला फक्त घातांक राहिला? 7चा. तो पण क्लिअर करून टाकतो. 7चा पहिला घातांक तुमचा किती आला? 7. 7चा वर्ग 49, 7चा घन 343, 7चा चौथा घातांक पोलीस भरतीला सगळ्यात जास्त प्रश्न इथं असतो 2401. 7चा चौथा घातांक किती आला? 2401. आणि 7चा पाचवा घातांक तुमचा ओके 16807. मग परीक्षेला तुम्हाला प्रश्न कसा असतो इथं आता लक्ष द्या. या बॉक्समध्ये प्रश्न कसा असतो तुम्हाला की 2401चा बघा आता 1/4 घातांक बरोबर किती. मॅक्झिमम पोलीस भरतीला अशा लेवलनं प्रश्न असतात. मग तुमच्या मेंदूला हे कळलं पाहिजे की 2401 कोणाचा घातांक आहे आणि तो कितवा घातांक आहे हेही त्यांनी इनडायरेक्टली दिलेलं असतं. छेदातली जी संख्या असते ना तो त्याचा घातांक असतो. मग छेदातली संख्या काय आली? 4. झालं. तुम्ही जे म्हणताय ना घातांक प्रकरण अवघड आहे ते सगळ्यात सोपं आहे, पण खेळ कळला पाहिजे जे एकमेकावर असतं ते. आणि गणिताचा अभ्यास म्हणजे तेच आहे. एका प्रकरणात आलेलं एक्झाम्पल दुसऱ्या प्रकरणात येतं, तिसऱ्या प्रकरणात येतं, चौथ्या प्रकरणात येतं. जर तुम्हाला अपूर्णांकामध्ये उदाहरण विचारलं, बघा आता लक्ष द्या. अपूर्णांकामध्ये उदाहरण विचारलं 1/10 अधिक 1/15, तर हेच उदाहरण तुम्हाला पाण्याची टाकी नळमध्ये कसं असतं आता बघा. पहिल्या नळाने एक टाकी 10 तासात भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते, तर 2 नळाने मिळून ती टाकी किती तासात भरेल. याच पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. किंवा जर काही जण काय म्हणतील, सर आमच्याकडे इक्वेशन आहे 10 × 15 छेद दोघांची बेरीज, पण सूत्रानं सोडवायचं नाही. शेकडेवारीमध्ये म्हणा, नफा तोटामध्ये म्हणा 15-20 सूत्र आहेत. मी नफा तोटामध्ये तुम्हाला एकही सूत्र देणार नाही. शेकडेवारीमध्ये पण तुम्हाला एकही सूत्र देणार नाही. विदाऊट सूत्रांना जेवढं जाता येईल तेवढं आपल्याला जायचं आहे. पाण्याची टाकी नळमध्ये मी तुम्हाला एकही सूत्र देणार नाही. काळकाम वेगमध्ये पण तुम्हाला सूत्र देणार नाही. सूत्र नेमकी तुम्ही किती पाठ करणार आहे? तुम्ही म्हणताय भूमितीसुद्धा सूत्र लागतात, अजिबात लागत नाही. ती आकृती आपल्याला कळली पाहिजे. समजा इष्टिकाचिती असेल, वृत्तचिती असेल, वृत्तचिती म्हणजे विहीर आली, इष्टिकाचिती म्हणजे बाहेरची पाण्याची टाकी आली तुम्हाला, ठीक आहे. आकृती कळाली की तुम्हाला अजिबात सूत्र पाठ करायची गरज नाही. सर कसं शक्य आहे? आकृतीवरनं आम्ही सूत्र कसे लक्षात ठेवायची? तर आकृतीचा कोणता भाग उंच असतो, कोणती त्रिज्या असते, हे एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला सूत्र पाठ करायची गरज नाही. माझी आजही सूत्र पाठ नाहीत, पण तुम्ही मला जर ती पर्टिक्युलर आकृती सांगितली काय इष्टिकाचिती, मग मला लगे कळतं इष्टिकाचितीला लांबी असते, रुंदी असते, उंची असते, विषय मिटला. आता मला तुम्ही काहीही प्रश्न विचारा. तुम्ही म्हणला वृत्तचिती, माझ्या डोक्यात कन्सेप्ट येते गावातील विहीर. विहीर म्हणजे आली वृत्तचिती. मग कड आला, परीघ आला, उंची आली आणि त्याला त्रिज्या आली. बस. आता मला तुम्ही त्याच्यावरनं कसाही प्रश्न विचारा. रोड रोलर म्हणतात, MPSC आयोगानं प्रश्न विचारला, सेम प्रश्न पोलीस भरतीनं उचलला. ते दुसरं प्रश्न कुठनं काढणार आहेत? तिकडचाच प्रश्न इकडे घेतात. मग ह्यासाठी तुम्हाला काय कळणं गरजेचं असतं? आकृती. एकदा आकृती समजली तुम्हाला की विषय मिटला. ठीक आहे.
मग या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. पाण्यात टाकी नळमध्ये पण तुम्हाला सेम उदाहरण असतं. हेच उदाहरण आहे ना काळकाम वेगमध्ये पण असतं तुम्हाला, की प्रत्येक एक काम 10 दिवसात करतो, चैतन्य तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघांनी मिळून ते काम किती दिवसात संपेल. समजलं? एकच क्वेश्चन किती प्रकरणामध्ये आला मला सांगा? 3 प्रकरणामध्ये आला. हाच प्रश्न तुम्हाला पुन्हा आहे ना 4थ्या प्रकरणामध्ये पण येऊ शकतो. मसावी लसावी घड्याळ. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. एकच क्वेश्चन 5 प्रकरणात कसा येतो? 1/10 अधिक 1/12 अधिक 1/15. या व्यवहार्य पूर्णांकाची बेरीज किती? हा व्यवहार्य पूर्णांकामध्ये तुम्हाला आलेला प्रश्न आहे. हाच प्रश्न तुम्हाला पाण्यात टाकी नळमध्ये काय येतो बघा आता. ए नळानं टाकी 10 तासात भरते, बी नळानं 12 तासात भरते, सी नळानं 15 तासात भरते, तर तिन्ही नळाने मिळून ती टाकी किती वेळात भरेल? कळलं का? हाच क्वेश्चन काळकाम वेगमध्ये कसा असतो? प्रत्येक एक काम 10 दिवसात करतो, चैतन्य तेच काम तुमचं 12 दिवसात करतो आणि रुद्र तेच काम 15 दिवसात करतो, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील? आणि ह्या 10, 12, 15चा तुम्ही काय काढता रे? लसावी. म्हणजे हाच प्रश्न तुम्हाला सरळ आला. 10, 12, 15चा लसावी किती? बरोबर आहे ना? तर तुम्हाला लसावी प्रकरणात पण फायद्याचं आहे. किती प्रकरणं झाली? 4. 5वं आता घड्याळ प्रकरणात बघा. 3 सर्कल फिरतात. तुम्हाला माहिती आहे, बुद्धिमत्तेत तुम्हाला कळून जाईल की किंवा टोल वाजतात तुमचे. एक टोल 10 मिनिटांनी वाजतो, दुसरा 12 मिनिटांनी वाजतो, तिसरा 15 मिनिटांनी वाजतो, तर तिन्ही एकत्रित किती वेळाने वाजतील किंवा पर्टिक्युलर एवढ्या टायमिंगमध्ये किती वेळा वाजतील? तर तुम्हाला 10, 12, 15चा काय काढावं लागेल? लसावी. एकच एक्झाम्पल किती प्रकरणात आलं? 5. समजते मी काय म्हणतोय? तर मग अभ्यास करत असताना आपल्याला अशाच पद्धतीनं करायचं की एखादं एक्झाम्पल आहे ना, तर तेच एक्झाम्पल बाकीच्या प्रकरणात पण कुठे येते. आणि टाईप करत असताना इतक्या लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे की पेपर सेटरनं विचारच नाही केला पाहिजे. पेपर सेटरनं काढलेला पेपर आपल्याला आरामात इझी वाटला पाहिजे. आणि अभ्यासाची टेक्निक कशी असेल तुमची? समजा टॉपिक झाला एक, ठीक आहे, त्या टॉपिकची PDF तुम्हाला मिळणार ऑनलाईनवाल्यांना, ठीक आहे, ऑफलाईनवाल्यांना तुम्हाला प्रिंट मिळणार, ठीक आहे. त्याच्यासोबत तुम्हाला वही ठेवायची असेल तर ठेवा. माझं वैयक्तिक मत आहे असावी, कारण एक्स्ट्रा उदाहरण आले तर ऑनलाईनवाल्यांनी PDF डाउनलोड प्रिंट मारून ठेवू शकता, तुम्हाला वेळेवर पोचून जाईल ती, ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट ऑफलाईनवाल्यांना मिळणारच आहे प्रिंट, ठीक आहे. आता एक चॅप्टर झाल्यानंतर त्याची टॉपिक टेस्ट पण असणार. टॉपिक टेस्ट मी 2 प्रकारे घ्यायची म्हणते, 2 प्रकारे. एक पहिला प्रकार तुमचा पर्याय असताना, ठीक आहे, आणि दुसरा प्रकार, ठीक आहे, पर्याय नसताना. पर्याय नसताना. मग आता मी जर प्रश्न दिला तर तुमच्यातले काय अंदाजे गोळी पण मारू शकतात. चल 10 प्रश्नाचे उत्तर येत नाही, 10च्या 10ला 3 3 बरोबर आले, 7 चुकले, ठीक आहे. पण आता पर्यायच नाही, तुला काय करावं लागणार आहे तिथं? सोडवावं लागणार आहे. असं म्हणणार आहे का 10ला 3, 9ला 3? नाही, सोडवावंच लागणार. मग ज्यावेळेस तुम्हाला सोडवावंच लागणार आहे असं बर्डन ज्यावेळेस येईल त्यावेळी तुम्हाला अभ्यास करण्यावाचून पर्याय नाही. मी काय म्हणलं कळलं का? ओके. ऑफलाईनवाल्याला तर 100% ती टेस्ट सोडवणे गरजेचे आहे. आणि समजा टॉपिक झाला आणि 20 मार्काची टेस्ट असेल, किती? 20. त्यावेळी 20 पैकी 19 पडले, 18 पडले असलं नकोच. 20 पैकी किती? 20च पडले. मी काय म्हणलं कळलं का? असंच सांगायचं, सर चुकून एक चुकला, 1 पडला 2 पडला असलं तर मला नकोच. तुम्हाला मार्क आउट ऑफ भेटले पाहिजेत. मग येणारी एक्झाम किती हार्ड लेवलने उद्या तुम्हाला अजिबात परिणाम पडणार नाही. कळलं? आपल्या अभ्यासाची लेवल पण अशीच असेल. ज्यावेळेस आपला लेक्चर चालू होतील, लेक्चर झाली, टॉपिक झाली, टॉपिक टेस्ट झाली, तिथून पुढं आयोगाचा प्रश्न म्हणजे तुमचं PYQ आपण यूट्यूबला घेणारच आहे म्हणून तुम्हाला सांगितले, ठीक आहे. आणि PYQ मी घेतोय असं सांगायची तुम्हाला गरज पण नाही. PYQ एकही सोडणार नाही. 2026 मधला पण बघा, आय रिपीट अगेन, 2026 मधला जे काय 90 पेपर झालेत, 88-90 पेपर, त्या 88-90 पेपरमधनं
एक चॅप्टर आहे समजा सरासरी, कुठलं चॅप्टर आहे? सरासरी. आत्ता 2026मध्ये झालेल्या 88-90 टेस्ट पेपरमधनं सरासरीची सगळी उदाहरणं तुम्हाला बाजूला काढून देणार आणि कंसामध्ये कुठल्या जिल्ह्याला आले ते पण तुम्हाला लिहिलेलं असणार. मग 2026ची सगळी उदाहरणं तुम्ही सोडवायची. कळलं का मी काय म्हणतो ती? बरं, असं एकाच टॉपिकचं होणार आहे का? नाही, सगळ्या टॉपिकचं तुम्हाला देणार. टॉपिक झाला की तुम्हाला सरावासाठी बेस्ट. ठीक आहे. तुमची इच्छा असेल सर गेल्या 3 वर्षातलं पण द्या, ओके. माहिती असेल नसेल, गेल्या 3 वर्षातली आपली मार्केटमध्ये तयार आहेत, वर्कबुकच्या स्वरूपात उपलब्ध पण आहेत. टॉपिकची PYQ, टॉपिक झाला की त्याची PYQ दोन्ही आहेत. क्लिअर? फक्त की तुम्हाला टॉपिक क्लिअर करत असताना ॲब्सेंट न राहता व्यवस्थित करावा लागेल. तर एकही मार्क त्याच्यात सोडवायचा नाही. राहिली गोष्ट तुमचा सराव जास्त करायची, तर त्याच्यासाठी आपलं मार्केटमध्ये पुस्तक पण आहेत. बऱ्याच ऑनलाईन विद्यार्थ्यांना पण माहीत असेल, तुम्हाला पण माहीत असेल. टॉपिक झाला की त्या टॉपिकवरची समजा 400 उदाहरणं पुस्तकात आहेत. किती आहे ती? 400. 400च्या 400 तुम्ही सोडवायची का? मग सोडवावीच लागतील. सराव झाला पाहिजे ना तुमचा. प्लस टॉपिक टेस्ट पर्यायाचे पण होणार आणि अजून कसले होणार? विदाऊट पर्यायाचे पण होणार. ठीक आहे. दोन्हीकडे तुम्हाला मार्क पडले पाहिजेत. मग बाकी मग आपला आठवड्यातनं 100 मार्काचा टेस्ट पेपर असणार आहे, तो तर होणारच आहे. त्यात पण तुमची ग्रोथ कळून जाईल. ठीक आहे. अजून काही क्युरी, मला शंका, मला सांगा. आपण जास्त प्रॅक्टिकली लगेच मग पुढच्या लेक्चरपासून सिलेबसला सुरुवात करूया. सिलेबस 3-3 टॉपिक 4-4 टॉपिक एकात कसं असतात ते पण तुम्हाला प्रॉपर सांगेन. क्लिअर का? डन का ऑल ऑफ यू? ठीक आहे. ऑनलाईन काय शंका आहे का? येस, हां, ठीक आहे. थांबूया इथं मग आपण. बरं, बुद्धिमत्तेच्या लेक्चरविषयी तुम्हाला माहिती मिळाली, गणिताच्या लेक्चरविषयी पण तुम्हाला माहिती मिळाली. राहिलं मराठीचं. मराठीबद्दल मी काय माहिती देत नाही, माझा वेळ घालत नाही, तुमचा वेळ घालत नाही. सोमवारपासून थेट लेक्चर चालू होईल, एवढंच मी सांगू शकतो. फक्त तुम्ही मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला जे काही ऑनलाईन ऑफलाईनवाल्यांना वर्गातच मिळेल सगळा, जे काही मटेरियल तुम्हाला मिळेल, तुम्हाला वेगळं काही आणायचं नाही. तुम्हाला फक्त येताना पेन घेऊन यायचे का, ते पण द्यायचे आम्ही. हां, तुम्ही तेवढं फक्त घेऊन या. PDF तुम्हाला ऑनलाईनसाठी PDF असेल, ती EGP तुम्हाला PDF द्यायची आहे. त्यासाठी तुम्ही एक काम करा, आपलं खाकी लवर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. हे खाकी लवर नावाचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. PDF आपण त्याच्यावरती टाकणार आहोत. ॲपमध्ये पण मिळेल, पण बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का, बऱ्याच पोरांना ॲपमधनं ते PDF डाउनलोड करता येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही या टेलिग्राम चॅनलची मदत राहू द्या. तुम्हाला गणिताचं असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, GS असेल, सगळ्याच PDF इथं अवेलेबल राहतील, क्रमवारी मध्ये राहतील. मग आता पहिली जर समजा अंकगणिताची एक PDF मिळाली, तर दुसरी PDF तिलाच खाली रिप्लायमध्ये टाकली असेल, म्हणजे तुम्हाला शोधायला अडचण येते ना, ती अडचण पण आणणार नाही. तुम्ही तिला क्लिक केलं का लगे मागच्यावर त्याच्या मागच्यावर टाकताना या स्वरूपात मग तुम्हाला ते PDF मिळतील. आता नंबर 2चा मुद्दा, ह्यात PDF ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला PDF नावाचं एक फोल्डर असेल, अंकगणिताचं वेगळं, मराठीचं वेगळं, बुद्धिमत्तेचं वेगळं आणि GSचं तिथं इथे टाकून ठेवलेत. तिथं जर तुम्हाला ओपन करायला अडचण आली तर ती तुम्ही या टेलिग्राम चॅनलवरनं घेऊ शकता. आता रोजचं नियोजन कसं असेल, उद्या आपला रविवार आहे, उद्या आपण लेक्चर घेणार नाही. सोमवारपासून जर लेक्चरचं नियोजन कसं असेल बघा, 10 ते 11:30 आपलं पहिलं लेक्चर होईल. त्यानंतर 11:30 ते 1 हे आपलं दुसरं लेक्चर होईल. मध्ये 1 ते 2 तुम्हाला जेवणासाठी सुट्टी असेल. त्यानंतर 2 ते 3:30 तुम्हाला या ठिकाणी तिसरं लेक्चर होईल. आता या लेक्चरमध्ये ही सिरीज एकदा तुम्हाला ही टेलिग्रामवरच क्लिअर करून देतो की लेक्चर साधताना कसे चालेल, पहिलं कोणतं होईल, दुसरं कोणतं होईल आणि तिसरं कोणतं होईल. टेलिग्रामला तुम्हाला हे शेड्यूल मिळेल. सध्या तुम्हाला ऑनलाईनच्या पोरांसाठी सांगतो, तुम्हाला या तिन्ही लेक्चरला अटेंड करता येईल एक आठवडाभर. पुढचा आठवडा कोणाला ₹1 फी भरेल नसेल तरी लेक्चर बघता येतील. ज्याने फी भरले त्याला तर अडचण काहीच नाही, ज्याने नाही भरली त्याला बघता येईल. ऑफर ही आजच्या दिवसाकरता आहे. याच्यानंतर ऑफर ज्यावेळेस परत येईल त्यावेळेस तुम्ही 50% ऑफरचा फायदा करून घेऊ शकता. ऑफर आजच्या दिवसच आहे. राहिला नंबर 2चा मुद्दा, तुमचं फिजिकलचं कसं. तर फिजिकलबद्दल बोलतो. ऑनलाईनवाल्यांसाठी फिजिकलच्या दररोजच्या टास्क सोमवारी पठाण सर येतील, ते सांगतील, बोलतील तुमच्यासोबत.
आठवड्याभर तुम्ही फिजिकल कसं करायचे ते त्या टास्क तुम्हाला देतील, त्या आठवड्याभर तुम्ही क्लिअर करायच्या. पुढच्या आठवड्यात काय करायचं ते स्वतः लाईव्ह येतील किंवा टेलिग्रामला ते मेसेज टाकतील. आता तुम्ही जर या सकाळच्या सेशनमध्ये जर सगळं क्लिअर करून घेतलं, सपोज तुम्ही सकाळी 6 ते 8 मध्ये तुमचं फिजिकल उरकवलं, बरोबर, 8 ते 9 मध्ये तुमचं आवरून नाश्ता बिष्टा क्लिअर करून तुम्ही 10 ते दुपारी 3:30 पर्यंत जर समजा लेक्चर सगळे उरकवले, तर तुम्ही बघा 4 ते 8 हा एक वेळ तुम्हाला या ठिकाणी सोयनाथ देण्यासाठी, म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मिळू शकतो, जे शिकवलंय त्याच्या सरावासाठी मिळू शकतो. त्याच्यानंतर 8 ते 9 तुम्ही जेवण केलं, तर परत 9 ते 11 जे आम्हाला काय ऑनलाईन लेक्चर तुम्हाला ॲडिशनल द्यायचे, जसं की आम्हाला PYQ घ्यायचे आहेत, रेग्युलर लेक्चरपेक्षा वेगळ्या लेक्चरमध्ये आम्ही तुम्हाला अटेंड करायचं असेल तर तुम्हाला 9 ते 11 या ठिकाणी लाईव्ह येऊन तुम्हाला परत त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे तुम्ही जर आमच्यासोबत कंटिन्यू राहिला तर तुम्हाला बघा एवढं तर टीचिंग आमच्याकडनं भेटणार आहे, हे एक्स्ट्राचं टीचिंग आमच्याकडनं असणार आहे. आणि हा 4 ते 8चा हा 4 तास स्लॉट जो आहे तो तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी मिळणार आहे. मग तुम्ही गावात असाल तरी तुम्ही तुमचं नियोजन असं तयार करू शकता, गावात राहून, तुमच्या गावाकडे लायब्ररी असेल त्या लायब्ररीमध्ये राहून, आणि काहीच नसेल तुम्ही घरी जरी करायचं म्हटलं तर आम्ही जेवढं सांगतो तेवढंच करा. जे पोरं पुण्यात राहून करणार ते तुम्ही सगळं करणार आहेत. फक्त पुण्यामध्ये जे ऑफलाईनला पोरं आहेत त्यांना थोडंसं आम्हाला ॲडव्हान्स लेवलला काहीतरी करता येतं काय, कारण की ऑफलाईनला पोरं आमच्या समोर असतं, त्यावेळेस आम्हाला त्याला ॲडव्हान्स लेवलला काय करता येईल या क्लासच्या व्यतिरिक्त, कारण हा पूर्ण हॉल आपल्याकडे असणार आहे. इतर वेळेत तुम्हाला जर या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी करायचं असेल तर आम्ही तो वेळ तुम्हाला देऊ शकतो ऑफलाईनच्या पोरांसाठी. मग या सगळ्या गोष्टी आहेत त्या ऑफलाईनला आम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. आता तुमच्या काही शंका असतील तर पटापटा मला विचारा, फक्त बोला. हां, या ठिकाणी बॅचच्या बद्दल सांगतो. विषय कोणताही असेल तो बेसिकपासून असणार आहे, मधूनच कोणताही लेक्चर असं काही चालू होणार नाही, बेसिकपासूनच असणार आहे. तुम्ही फक्त लेक्चर रेग्युलर केलं तरच तुम्हाला ते कळणार आहे. एखादा दिवस आला आणि 2 दिवस नाही आला त्याला ते कळणार नाही. क्लिअरली सांगतो मी, आज लय शांततेमध्ये बोल राहिलो, समोरपासून तुम्हाला कळेल काय असं ते. हां, अजून बोला. ओके, आता ऑनलाईनवाले आम्ही टेस्ट कशा द्याव्यात, तुमची टेस्ट जी आहे तुम्हाला PDF स्वरूपातच मिळणार आहे. तुम्ही आधी रेडी राहायचं, सोडून रेडी राहायचं. तुम्ही लेक्चर चालू झालं मग तुम्ही सोडत बसा, तेव्हा टाइमपास नाही करायला आपल्याला वेळ. तुम्हाला PDF मिळाली, तुम्ही रेडी राहायचं, सगळे पेपर सोडून आम्ही फक्त विश्लेषण चालू करणार आहे, हे लक्षात घ्या. ऑफलाईनवाल्यांना पण आधी तुम्हाला दिला जाईल पेपर, आणि त्याच्या वेळेनुसार तुम्हाला जर टाईम असेल म्हणजे तुम्हाला पेपर द्यायचा, मग तो सोडत बसायचा, तेवढा वेळ आपण घेणार. आधी पेपर दिला जाईल, बोला आज घरी जाताना पेपर दिला जाईल, आज पेपर उद्या सोडून यायचं आहे, आणि त्याचं विश्लेषण ह्या टायमिंगला असणार आहे. तुम्हाला आधी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असेल. तुम्हाला जर इमानदारीने भरती व्हायचं असेल तर आम्ही सांगितलेल्या वेळेमध्ये, आता आपली बॅच आपण तुम्हाला सांगतो 6 महिन्याचा कालावधी ठेवला आहे, पण आपली बॅच 4-4.5 महिन्यात होऊ शकते. सर निलेश सर, 4-4.5 महिने खूप झाले. GSही सांगतोय, GS पण आहे, आज GSची टीमवाले तुमच्या कोणी बोलले नाही, भेटतील तुम्हाला, GS वाले पण ऐकतील. तुम्हाला पूर्ण टीम ही खतरनाक आहे. एकदा समोर एकदा लेक्चर चालू झाले, बरं असं नाही, प्रत्येक माणूस त्याच्या त्या विषयात तरबेज आहे. त्याच्यामुळे एखादा टॉपिक शिकवला आणि एखादा सोडून दिला असं काहीच होणार नाही. तुम्ही किती अकॅडमी केला आतापर्यंत मला माहीत नाही, पण जे जे ते इमानदारीने येतोय, कारण याच्या आधी ज्याला पोरांनी खाकी बॅच केली त्यांना त्याचा फायदाच झालेला आहे. मी फक्त त्याच्यात मराठी व्याकरण घेऊन एवढं परफेक्ट दिलेलं आहे, तर तुम्हाला हा कार्यक्रम लय जुळणार, लय भारी जुळणार हा कार्यक्रम. आता बऱ्याच पोरांना सर मग मी मराठी तुमच्याकडे करतो, बाकीचा विषय इकडे तिकडे करतो, तू कुठेही कर, काही अडचण नाही. ऑनलाईनला तेच आहे का सर, फक्त मी मराठी व्याकरण घेऊ का, मराठी व्याकरण घ्यायच्या तर खाकी बॅच जुनी ती घे, पण ही बॅच घ्यायची असेल तुम्हाला सगळेच विषय घे नाही. स्वतंत्र मराठी व्याकरणाची खाकी बॅच नाही सेकंडवाली, ती फर्स्टवाली तुम्ही तिकडंच काशी करा. पण सेकंड जी आहे एका विषयाच्या फीमध्ये तुम्हाला सगळं एखादं मग तिथं 99 रुपयातच भेटू राहिली. माझी इच्छा होती म्हणून मी ती 99 ठेवली, मी हजरही ठेवली असती तरी पोरांनी घेतलेल्या आहेत बॅच याच्या आधी, एवढं लक्षात घ्या. त्याच्यामुळं ह्या बॅचमध्ये कृपया मलाही पण मॅच करू नका, फक्त मराठी घ्यायचं आहे, कारण देताना तर आम्ही एवढं दमदार देऊ राहिलं. काय होतं माहिती आहे का, तुमच्याकडे बाकीचे शिक्षक अजून पोहोचले नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं काम नाही. ज्यावेळेस ते शिकवतील आणि ती बॅच बाहेर पडेल त्यावेळेस तुम्ही असं बघा की मराठीची फीच आपली ते 999 आहे, बाकीचे विषय आपल्याला फ्रीमध्ये मिळू राहिले, तेव्हा तुमचं मन समाधान होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ती बॅच करू शकता. आणि ऑफलाईन आले तुमचा विषय, तुम्हाला मी आता परत एकदा सांगतो, तुम्हाला असं वाटलं याला ऑनलाईन लय स्वस्त आहे, तुम्ही तिकडं काशी करायची, इकडे आलेच पाहिजे असं काही नाही. पण ऑफलाईनचं काय असतं एकदा 8 दिवस बघा, आणि मग ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये काय फरक आहे तुम्हाला कळेल. शेवटी मोबाईलमध्ये बाई पान आणि समोर पाहण्याच्यात फरक असतो. हा फरक तुम्हाला जर आजमायचा असेल तर इथं ऑफलाईनलाच नाही, ती मजाच वेगळी ऑफलाईनची. अजून काय तुमचं, हां लेक्चर चुकलं तर नंतर पाहू शकतो. एकदा लेक्चर चुकलं तर तुम्हाला 3 लेक्चर पेंडिंगला पडणार आहे. लेक्चर पहिली गोष्ट चुकून देऊ नका, रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्याकडे 6 महिने ही बॅच अवेलेबल असणार आहे. आणि ऑफलाईनवाल्यांना ऑनलाईन पण मिळणार आहे. समजा एका दिवशी तो कुठं उलातला, त्याला जमलंच नाही, यायला लागला, फिजिकलला गेला आणि तिकडंच पाय मुरगला आणि तिकडंच पडला, का कोणा नादी लावला आणि तिकडंच हरवला, तर दुसऱ्या दिवशी त्याला ते लेक्चर पाहता यावे. तुम्हाला सुद्धा ऑनलाईन लेक्चर अवेलेबल कोणते फ्रीमध्ये असणार आहे. ऑफलाईनवाल्यांना ऑनलाईनचे लेक्चर फ्री असणार आहेत. आणि ऑफलाईनवाल्यांसाठी अजून काय काय असेल ते आज मी काहीच सांगत नाही,
तुम्ही फी भरले का त्याच्यानंतर सांगणार आहे का? फी भरल्यानंतर आधी सांगणं म्हणजे फी गोळा करण्यासाठी सांगतो असं होते. फी भरल्यानंतर तुम्हाला काय द्यायचं ते सांगणार. तुम्हाला विश्वास असेल तर ऑफलाईन करा, अन्यथा तुम्ही ऑनलाईन येऊ शकता. हां बोला अजून. हां टेस्ट सिरीज पण ॲड करा ना, तो आमचा प्रश्न आहे. मी फक्त शिकवायचं चाललो आहे आणि पी वाय टेस्ट सिरीज वगैरे याच्यात नाही. सुपारीच्या खर्चामध्ये अख्खं लग्न लावून घ्यायचं नाही. पुढं पटापटा बोला. हे फक्त आम्हीच करू शकतो. अजून काय आहे का? टाइम टेबल परत सांगायला, टाइम टेबल ऑलरेडी फळ्यावर दिलेलंच आहे, सांगायचे का? इथं पुसलं वाटतं. बरं 3 लेक्चर रोजचे चालणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली सांगतो, मराठी आणि गणित याच्यात खंड पडणार नाही. तुम्ही बाकीच्या ठिकाणी जे लेक्चर करता ना, याच्यात या 2 मेन लेक्चरमध्ये खंड पडतो. पोराची लिंकच लागत नाही काय चालू आहे. 3 दिवस लेक्चर झालं का 4 दिवस गॅप पडतो आणि 5 दिवस झालं कळतं काय चाललं, काही उमजतच नाही. पोलीस भरती तुम्हाला असंच येड्यात काढलं. तर मी फीचं स्ट्रक्चर बघितलं, पुण्यामध्ये 35-35 हजार रुपये फी आहे फक्त पोलीस भरतीच्या सगळ्या विषयाच्या. ऑनलाईनमध्ये तर तुम्हाला पर 10 रुपयापासून फुकटपणे व्हायरल झाले पण आहेत आमसारख्याच्या, त्याला किंमत नाही. ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी रग लागेल, 2 रुपये खर्च कराल, त्यावेळेस मिळालेलं ज्ञान आणि आपण घेतलेलं ज्ञान याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. देणारे त्या पटीने देतो ना, आपण त्या पटीने घेऊ शकतो. त्याच्यानंतर राहिला विषय बुद्धिमत्तेचा. बुद्धिमत्तेचे रेग्युलर 4 लेक्चर चालणार आहेत. मग राहिलेले 2 लेक्चर जे आहेत ते आपण GS साठी ठेवले आहेत. GS तिथून चालणार आहे. GS ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपण चालवणार आहे. म्हणजे GSचा एवढा मोठा वास्ट आहे, कारण त्याला 2 लेक्चरमध्ये होणार नाही. आपण ते लेक्चर पुढे वाढवणार आहे. आणि GS साठी आपल्याकडे 2 लोक आहेत. करंटमध्ये अजून तिसरा एखादा व्यक्ती तुम्हाला अजून ॲडिशनल मिळणार आहे. म्हणजे कुठेही आम्ही कमी ठेवलेलं नाही, कुठंच कमी ठेवलेलं नाही. आपल्या नॉलेज एक सांगतो, तुम्ही जी फी दिसते त्याच्यामध्ये फिजिकलची फी ॲड केलेली नाही. फिजिकलची फी वेगळी असणार आहे. नाही त्या कारण 7,000, कारण तुम्हाला फिजिकलच्या फी माहिती नाही. तर फुकटमध्ये फिजिकलच्या फीमध्ये तुम्ही इथून शिकून जाता. कारण मग हे सगळं चालवायचं हा ऑफलाईनचा खर्च आहे. इथं AC मध्ये मस्त तुम्ही बसले आहेत, तिथपासून तर तुम्हाला दिलेलं झेरॉक्सपर्यंत हा सगळा खर्च आहे. ती बेरीज वाजवा की तुम्ही करा. बाकीच्या ऑफलाईनच्या जरा इथं ज्या पुण्यामध्ये एवढ्या अकॅडमी आहेत, एकदा फिरा, त्यांचे फीचं स्ट्रक्चर बघा आणि त्याच्यातून तुम्ही तुमच्या मनाला सांगा हे स्वस्त आहे का महाग आहे. आणि याच्यात मी तुम्हाला सुपर पर्याय काय दिला आहे, तुम्ही सगळे जरी म्हणले ऑनलाईन घेतो, आम्हाला अडचण नाही. कारण आम्हाला कॅमेरा पुढे शिकवायचंच आहे. तुम्ही आमच्या पुढे बसणार आहे, ते ॲडिशनल तुम्हाला काही चुकलं बकलं तुम्हाला समोरासमोर विचारता येणार आहे. आम्ही तुमच्या समोर आहे, तुम्ही आमच्या समोर आहे, एवढा तुमचा प्लस पॉईंट असणार आहे. हां तुम्ही त्या ऑनलाईनच्या पोरांच्या फीला कम्पेअर करायचं नाही. आणि ऑनलाईनच्या पोरांच्या फीला कम्पेअर करत असाल तर तुम्ही ऑनलाईन केलं अतिशय उत्तम राहील. पण जो ऑफलाईन करेल त्याचा फायदा काय आहे तो फी भरल्यानंतरच त्याला कळणार. आता मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. अजून बोला. 17वेच काय रे, तेच 5 सारखे प्रश्न विचारते तरी वर्कबुक देणार आहे का? मग काय करणार आहे? वर्कबुक देणार सांगितलं ना, एक प्रश्न रिपीट नका विचारू रे, नवीन काहीतरी विचारा. वर्कबुक भेटणार आहे तुम्हाला. चला अजून कोणाचं काय आहे का? चलो ऑनलाईनची बॅच तुम्हाला ज्यावेळेस परचेस आहे त्यावेळेस परचेस करा. 8 दिवस तुमच्या हातात आहे. 8 दिवस तुम्ही सगळे एकदा लेक्चर करा. तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर बॅच कंटिन्यू करा. ओके. आणि ऑनलाईनचे लेक्चर 6 महिन्याका तुमच्याकडे राहतील. तुम्हाला त्याचे व्ह्यूज जे आहे ते बऱ्यापैकी चांगले असतील, ज्याच्यामुळे तुम्हाला पाहायला अडचण येणार नाही. 17 लेक्चर पाहून होत नाही. एकदाच एखादं लेक्चर बघा, पण परफेक्ट बघा. ऑफलाईनवाले तुम्हाला ऑफलाईनमध्ये एकदम क्लॅरिटी येईल असं शिकवलं जाईल. कारण काय जे विचारायचं तुम्हाला विचारूनच शिकवणार आहे आम्ही. 17 यांना विचारत बसणार नाही. तर यांच्यामध्ये 17 घरचे असते, सगळे वेगळे असतात. कधी कधी जॉईन करतं आणि हळूच काहीतरी वेगळं विचारतं. तुम्ही जास्त फायदा करून घेतो ऑफलाईन करायचं असेल तर. अध्यक्ष मग तुम्ही काही बोलणार आहे का? बोलणार आहे का? या म्हणजे आमची टीम काय काम करणार तुम्हाला तरी बोल. अजून एक माणूस आहे आमचा तुमच्यासाठी खास ऑफलाईनसाठी. आम्हाला तुमच्यासाठी काय कामं करायची होतं. ऑफलाईनच्या बॅचला सगळ्यात जास्त आम्ही जीव लावणार आहे. नमस्कार सगळ्यांना. आवाज येतोय? आवाज येतो. तर पहिल्यांदा भरती देणारे किती जण इथं? पहिलीच भरती. दुसऱ्यांदा देणारे, तिसऱ्यांदा देणारे, चौथी कोणाची अजून? बापरे. म्हणजे तुम्ही कुठेतरी क्लास केलेला असणार आहे आधी का? म्हणजे क्लास केलेलाच नव्हता, पहिल्यांदा इथं आलेत भरतीसाठी? बरं ठीक आहे. आता बाकीच्या क्लासमध्ये काय होतं आहे वगैरे हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार आहे. फक्त आपल्या क्लासमध्ये वेगळं काय असणार आहे इथं करून घेतलं जाणार आहे. तर तुम्ही म्हटले की तुम्ही आम्हाला 5वीचे मुलं समजता किंवा 4थीचे समजता तरी चालेल, पण आम्ही तुमचा अभ्यास करून घेणार आहे. म्हणजे कसं तर
सर म्हटले की मॅथचे सर म्हटले की तुमची टेस्ट होणार आहे, पेपर होणार आहे, तर ते पेपर तुम्ही सॉल्व केले की नाही ते आम्ही चेक करणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला लेक्चर झाल्यावर पेपर दिला आणि तो तुम्ही सॉल्व केला की नाही तो तुम्ही घरी घेऊन गेले, असं होणार नाही आहे. तो तुम्ही घरी सॉल्व केला की नाही ते दुसऱ्या दिवशी चेक केलं जाणार आहे. 2-3 दिवसांनी तुमची नोटबुक वगैरे सगळं चेक केलं जाणार आहे. मुलांसाठी चेक करण्यासाठी अमोल सर आहेत. ते प्रत्येक मुलासोबत 2 दिवसांनी त्यांनी केलेला अभ्यास तो अजून समोरच्याचं उतरून आलेलं आहे की नाही ते पण बघणार आहे. म्हणजे स्वतः कोणी केलेलं आहे आणि किती केलेलं आहे इतपत बघणार आहे. आणि सर बोलले की मॅथची टेस्ट होणार आहे, तर सर ती टेस्ट म्हणजे तुम्ही संडेला टायमिंग लावून घ्या असं मला वाटतंय. कारण टॉपिक वाईज टेस्ट घेणार आहेत ना सर, सगळे विषय. हा, ती टेस्ट आपली टायमिंगवरच होणार आहे ना. हां, म्हणजे 1 तासाचा टाईम राहणार आहे आणि तेव्हा होणार आहे. पण मी एवढंच सांगू शकते की ऑफलाईनवाल्यांसाठी ऑनलाईनचं माहिती नाही. ऑनलाईननं ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल तर त्यांनी ऑनलाईनला जरी त्यांचं दिवसाचं शेड्यूल पाठवलं की म्हणजे 4 ते 8 यावेळेस कोणता अभ्यास केला, काय केला हे जर त्यांनी पाठवलं तर ते पण आम्ही बघू शकतो. पण ऑफलाईनसाठी आम्हाला प्रत्येकाला बघणंच आहे. आणि जेव्हा तुम्ही सगळं ॲडमिशन घेणार तेव्हा फॉर्म भरताना तुमचा 1 नंबर टाकायचा आणि बाजूला तुमच्या पॅरेंट्सचा नंबर द्यायचा. म्हणजे आम्हाला ते पण समजणार आहे की तुम्ही म्हणजे किती करता येईल ते पण आम्ही त्यांच्यासोबत बोलणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पूर्णपणे लक्ष राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायलाच लागणार आहे आणि यावर्षी भरती व्हायलाच लागणार आहे. नाही बघा. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की बॅक एंड टीमला आमच्याकडं काम करा माणसं आम्ही फक्त शिकवणार आहेत, पण आमच्या मागं बॅक एंडलाही भरपूर माणसं काम करणार आहेत. तुमच्याकडनं ज्या गोष्टी आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल आम्ही लक्ष देऊ शकत नाही, खास करून भारतीय ऑफलाईनच्या पोरांसाठी. ही आहे, अमोल आहे, हे तुमच्याकडं बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घेणार. कारण का समजा निलेश सर असेल, दीपक सर असेल, आम्ही काही गोष्टी सांगितल्या तुम्ही करता का नाही करता आम्हाला तेवढा वेळ नाही बघायला. पण बाकीच्या बॅकएंडला हे लोक आहेत, तुम्ही काय करता, तुमचा प्रोग्रेस कसा आहे, तुम्हाला कोणत्या अडचणी यांच्याकडे सांगितलं तर त्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचल्या का आम्ही त्याच्यावर कसं काम करता येईल, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चालणार आहेत. मग तुम्ही लक्षात घ्या ऑफलाईनचा फायदा जास्तीत जास्त कसा करून घ्यायचा. ओके, तुमच्या काही शंका असेल ऑफलाईन आल्या तर तुम्ही विचारा, बोला, काहीच नाही. दादा तुमची काय अडचण, अरे बोला बोला. तुम्हाला आज दिसतंय, उद्या बस तुम्हाला सोमवारानंतर येतं पोरं दिसतील जास्त. सोमवार मंगळवार 2-3 दिवस जाऊ द्या, बोला पटकन. मेजर लोक तुमचे काय. हां, आणि एम पी सीसाठी जर कोणी घुसला असेल एम पी सीवाला तर इकडे येऊ नका. एम पी सी बॅचेस वेगळे असतात. हां, याचा एम पी सी बॅचचा काय संबंध नाही. तुमचं जे चालणार आहे, जे पोलीस भरतीला प्रश्न येतात आणि अलीकडचे प्रश्न बघा, खाकी नोट्सची माझी आता ऑलरेडी नोट्स आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा पेपर काढायचा ना आपल्या नोट्समध्ये बघायचा, व्याकरण वाक्य रचण्याचा, बाहेर गेला का दाखवून द्यायचा. सगळं ॲज इट इज जुन्या नोट्समध्ये. त्या जुन्या नोट्सला मी परत अपडेट करून आणणार आहे. फुल्ली अपडेटेड नोट्स तुम्हाला मराठीची मिळणार आहे. त्या शिक्षकाचे परत सांगतो, जो तो शिक्षक ज्याच्या त्या विषयामध्ये तरबेज आहे, प्रत्येकाचं स्वतःचं त्या विषयावरती प्रभुत्व आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्याबद्दल करणार. त्यांनी सांगितलं प्रत्येक शिक्षक हा त्याची स्वतःची सराव टेस्ट वेगळी घेणार आहे, पण दर रविवारी किंवा रविवारचा सोडून एखादा वेगळा दिवस, रविवारी फुल डे सुट्टी लागत असेल तर एखादा वेगळा दिवस आपण 1 तास 1.5 तास असून यांना 90 मिनिटाचे टाईम लावून सगळ्या विषयाची टेस्ट आपली घेणार आहे. हां, सुरुवातीचे पहिले 2 आठवडे फक्त होणार नाही, कारण की लगेच सुरुवातच असणार आहे आणि लगेच तुम्हाला टेस्ट असा काय तो कार्यक्रम होणार. पहिले 2 आठवडे जाऊ द्या, त्याच्यानंतर 100 मार्काचा पेपर तुम्हाला कंटिन्यू दर आठवड्याला मिळणार आहे. कारण की आपल्याला टॉपिक टेस्ट पण करायचे आहेत आणि 100 मार्काचा पेपर पण करायचा आहे. तो टाईम लावून आपल्याला तो करायचा आहे, कळलं का. तो पेपर आपला टाईम लावून होईल. बाकीचं तो प्रत्येक स्वायत्तता ज्या त्या शिक्षकाला असणार आहे, कोणता टॉपिक त्यांना घ्यायचा, कोणत्या टॉपिकचा कोणता घ्यायचा, त्याच्यामध्ये आमचा इंटरफेअर नसणार आहे. पण दर आठवड्याला एक टेस्ट तुमची समग्र टेस्ट आपली व्यवस्थित होणार. अजून काही शंका. आणि तुम्ही प्रत्येक शिक्षकाचा इंडिव्हिज्युअल नंबर घेऊ शकता, त्यांनी संपर्क साधू शकता, तुमच्या काय अडचण असेल त्या विचारू शकता. ऑफलाईनवाले तुमच्यासोबत आहेत, ऑनलाईनवाले तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही शिक्षकांच्या टचमध्ये राहा, तुम्हाला त्याचा निश्चित 100% फायदा होईल. तुम्हाला असं वाटलं की एखाद्या प्रकारामध्ये अजून यांनी वेगळं घ्यायला पाहिजे, निश्चित तुम्ही शिक्षकाला सांगा मी हे असेल त्याच्यामध्ये मलाही सांगायचं तर तुमचा हा टॉपिक अवघड जातो, अजून एकदा घ्या, काही अडचण नाही. आपल्याकडे वेळही चांगला आहे आणि आत्ता भरती होईपर्यंत आपल्याला एवढं परफेक्ट व्हायचं आहे का भरतीच्या वेळेस तुम्हाला कोणत्याही टॉपिकमध्ये कुठेही अडचण राहता कामा नाही. तुम्ही लई ठिकाणी म्हणावं ते सगळ्यात मोठं. ह्या बॅचचा फायदा कोण करून घ्या, जे पोरं भरतीतून हुकलेत ना त्या पोरांना 100% बॅचचा फायदा. तुम्ही शून्यातून तयारी करता, या पद्धतीने तयारी करा. मी याची बॅच केली होती आणि याने मला लई भारी शिकवलं होतं आणि मला लई येतं, अजिबात त्या भ्रमात राहू नका. असं पकडा की तुम्ही आता सध्या नवीन कार्यकर्ते आहात आणि त्या दमाने आपल्याला शिकायचं, त्या पद्धतीने बॅच कंप्लीट करा. फायदाच होणार तुम्हाला, फायदाच. 90च्या खाली कोणी येणार नाही, एवढं मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. का ती खात्री येण्याचं कारणच आहे की का आमच्यासोबत असणारे सगळे टीमचे मेंबर जर समजा आता दीपक सरांनी सांगितलं 2004 पासूनचे पेपर जर बघितले असेल तर 26ला वेगळं कायच आहे.
तुम्ही हा मुद्दा लक्ष द्या. आणि तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करता त्याच परीक्षेचा अभ्यासपूर्वक शिकवणारे जर मास्तर लोक तुम्हाला मिळत असतील तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेही कमतरता दिसणार नाही. असं नाही का आज एखादा माणूस आला आणि लगेच शिकवायला पुढे उभा राहिला, असं काही माणूस नाही. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की सगळे अनुभवी लोक तुम्हाला मिळाले या ठिकाणी. बोला. हां, आता तुम्हाला काय करायचं ऑनलाईनसाठी मायबोली प्रबोधिनी आपलं ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोर. आता तुम्ही ऑलरेडी लाईव्ह पाहताय म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलंच आहे. आणि तरी तुम्ही प्रश्न विचारता म्हणजे तुम्ही किती शहाणे आहेत. मुद्दे लक्षात घ्या की ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये पोलीस भरती नावाचं फोल्डर आहे आणि त्या पोलीस भरती नावाच्या फोल्डरमध्ये खाकी बॅच 2.0 ती बॅच तुम्हाला करायची. ऑलरेडी तुम्ही लाईव्ह करताय म्हणजे ते आता सध्या काय झालं, काही बरेच जण बायकीचे लाईव्ह, पण ही खाकी बॅच आहे, खाकी बॅच आहे, खाकी 2.0 ह्या बॅचसाठी हा सगळा कार्यक्रम चालला आहे. बोला अजून. हां, चालेल ना. तुम्ही ऑनलाईन बॅच घ्या 500 रुपयात, 1000 रुपयात आणि ऑफलाईन लिहा. आमच्या इथं लिहिलेलंच आहे ना. हिला काय धंदे काय तारा. हां, आजचा कुपन कोड राजे. राजे कुपन कोड जो आहे राजे, हा कुपन कोड तुम्ही आज वापरा. 50% ऑफमध्ये तुम्हाला बॅच मिळेल. अजून बोला. तुमचे जर कोणी मित्र असतील त्यांना 8 एक दिवस या बघा, पटलं तर करा म्हणा. एखाद्याने दुसरीकडे कणकड फी भरली असेल त्याला म्हणा तू 35,000च्या वेळी तू तिथं 5च भरले असेल ना, अजून त्याला 700 जोडला म्हणा. 35पेक्षा तू डबलच शिकून जाशील, कारण ह्या 35 तुला अजून 35 घाला आणि पुढच्या वर्षीसाठी म्हणा. हे लक्षात घ्या. ऑफलाईनमध्ये कोण लायचं असेल त्यांना सांगून द्या सोमवारपासून आपले रेग्युलर लेक्चर चालू होत आहेत. बोला, तुमच्या काही अडचण, कोणाच्याच काही अडचण नाही करे. मग तुम्ही बिगर अडचण जेवढे डोळे लागले पातळीवाले काहीच अडचण नाही. तुम्ही एवढं लांब काय आले. नगरला किती अकॅडम्या होत्या. तो तोंड नको लोप होय तू असं वरे. नगरला किती अकॅडम्या होत्या, एवढं लांब काय आले तुम्ही. सोलापूरवाली भरपूर जनता आहे. माड्यापासून टेंभुर्णी बसून तर ते पार कुरुडवाडीपर्यंत. टेन्शन घेऊ नका धारशिववाले. तुम्हाला जरी इमानदारीने अभ्यास करत असेल तुम्ही आमच्यासोबत या. माझ्याकडे आता सध्या भरपूर वेळ आहे, कारण की 17 जून नंतर माझे MPC बॅच चालू झाले का माझ्याकडे वेळ नसतो. तरी पण तुमच्यासाठी एक बॅचचा वेळ मी सेपरेट काढून ठेवला आहे. परत इकडं या ठिकाणी तुम्हाला कुठलीही कमतरता पडणार नाही. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. बॅकएंडला तुमच्याकडे भरपूर माणसं आहेत. मुजिम सर बोला ना. ठीक आहे, लेक्चरमध्येच होता. तुम्ही तुम्हाला फोन करू लेक्चर आलो. तुम्हाला सोमवारी लेक्चर घ्यायचं बरं पण यावाला आणि हां हो हां. आणि अजून एक फिजिकल तुम्ही इंडिव्हिज्युअल करता दुसरीकडे कोणाकडे करता. फिजिकलसाठी जी काही फी चालते ना मार्केटला, आपल्या ऑफलाईनच्या पोरांना त्याच्यापेक्षा आपण तुमचं बोलून त्या पर्टिक्युलर शिक्षकाशी बोलून तुमची फी कमी करून घेणार आहे आपण. मग तुम्हाला तेवढी फी भरायची गरज पडणार नाही. एकदा त्यांच्यासोबत वर्कआउट करून बघा, तुम्हाला व्यवस्थित वाटले तर त्यांच्याकडे करा. की तुमच्याकडे ऑप्शन पण असू शकतात. मी हे म्हणत नाही का तुम्ही त्यांच्याकडेच केलं पाहिजे, पण जर आपल्या अकॅडमीची पोरं जर सगळे मुजिम सरांकडे गेले तर तुम्हाला फीमध्ये कन्सेशन मिळेल आणि व्यवस्थित तुमचं वर्कआउट पण होईल त्यांच्यासोबत. कारण की ते सुद्धा सरांचं नाव आहे का त्यांच्याकडे ऑफलाईनला पोरं बघा किती ते एकदा त्यांच्याकडं. सरांकडे कोणी फिजिकल केलं आहे का मुजिम सरांकडं सध्या कोणी करत आहे का. कोणीच नाही केलं. तुम्ही करताय का आता सध्या आहे का 2-3 मग आता थांबवलेलं आहे का जायचं बंद जात आहे. मग तुम्ही लक्षात घ्या, एकदा त्यांच्याकडे फिजिकल एकदा करून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला काय येईल फिजिकल म्हणजे ट्रेनर पण कसे आहेत काय नाही. अजून काय थांबवायचं का लेक्चर मग आजचं ऑनलाईनवाले थांबवायचं का लेक्चर. सोमवारी सकाळी 10 पासून टेलिग्रामला शेड्यूल पडून जाईल. सोमवारचं जे लेक्चर असेल त्याच्या PDF तुम्हाला उद्याच मिळून जातील. त्या PDF झेरॉक्स काढून ठेवायच्या आणि सोमवारी लेक्चरला हजर राहायचं. उद्या संध्याकाळी 4 पर्यंत PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळतील. त्या PDFची झेरॉक्स काढायची. टेलिग्रामला शेड्यूल पण मिळेल, कोणत्या टायमिंगला कोणतं लेक्चर होईल त्या टायमिंगला तुम्ही हजर राहायचं. ओके, तुम्ही काय झेरॉक्स काढून आणायची. हां, तुम्ही फी जरी भरली नसेल तर तुम्ही इथे यायचं. तुम्हाला झेरॉक्स मी उपलब्ध करून देतो. ओके, आणि फी कधी भरायची हे तुम्हीच सांगायचं सोमवारी. सोमवारी सांगायचं फी कधी भरायची. ऑनलाईनवाले पैसे भरून असणार आहे. तुम्ही म्हणायचं मग आम्ही पाहतो आणि करतो नाही. ओके, सोमवारी तुम्ही बोला. नसेल तर तुम्ही ऑनलाईन घ्या. कोणी नाही आलं तर मी परत यायचं. आम्ही आमच्या बँचेला X मानू, विद्यार्थी X मानून आम्ही शिकू शकतो. त्याची काय अडचण नाही. आम्हाला लाईव्ह शिकवायची सवय आहे. नाही तर 1 वाजता तुम्ही पाहिलं माझ्या तलाठी बॅच चालू होणार तुम्हाला दिसेल. कोणीच नसतं, दमदार लेक्चर असतं. ओके, चलो थांबू मग. चलो, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. काही विचारायचं असेल तर दोन्ही शिक्षक लोक या ठिकाणी तुम्ही चर्चा करू शकता. बिंदास खुली चर्चा करू शकता. मी आहे, अनिकेत सुद्धा आहे. फिजिकल तो सुद्धा घेतो भारी. चलो, थँक्यू. अरे लिंक लिहून दिली रे भैया.
टाक ना तिथं @, टाक @खाकी. लवरची स्पेलिंगची काही अडचण नसेल मला. ओके, हे टेलिग्राम चॅनल ते जॉईन करून ठेवा. चला ऑनलाईनवाले धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. तू रोज येत जाय, पाच जाय, तू यासाठी शेवटपर्यंत आखी बॅच सोमपर्यंत डेमो राहील तुला. रुपयानं भारतात तुला आखी बॅच देणार सगळे विषय, टेन्शन घेऊ नको तू. चला अजून काही नाही कोणाचं. चालू घडामोडी पण होणार आहे, चालू घडामोडी पण. GS आला म्हणजे सगळं झालं, चालू घडामोडी सगळं आलं. चला धन्यवाद.